येशूच्या नावामध्ये आम्ही तुम्हाला सर्वांना धन्यवाद देत आहोत. हालेलुया. हालेलुया. येशूच्या ಸಂತೋಷ आणि किती लोक आनंदी आहात? ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿರುವುದೇ ಒಳ್ಳೆಯ ಆರೋಗ್ಯ, ಸಂತೋಷ, ಸಮಾಧಾನವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि प्रभूच्या समोर येऊन बसण्यास आम्हाला शांती आणि आनंद आहे. सो ना पहिला सभा पालकांना यावरती येशू नामದಲ್ಲಿ आणि आम्ही या सभेच्या पालकांना आम्ही पहिला धन्यवाद देतो. ಮತ್ತೆ ನಮ್ಮನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೆದ ನಮ್ಮ ವಿಮಲ್ ತಾಯಿ ಅಮ್ಮ ಅವರಿಗೂ ಅವರ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. आणि आम्हाला विशेष करून प्रेमाने प्रीतीने बोलवलेल्या आमच्या आई विमलाई यांना आम्ही धन्यवाद देतो. ಮಾತ್ರವಲ್ಲ, एवढंच नव्हे, ನನ್ನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಡೆಸಿದ ಅಭಿಷೇಕ್ ದೇವ दादा ಅವರಿಗೆ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला पुढे आणणारे आम्हाला सेवेसाठी प्रोत्साहन देणारे आमचे दादा अभिषेक देवा यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. ನಾನು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಅವರ ಹತ್ರ ಒಂದು ಗಂಟೆ ಇರ್ಬೋದು ಅವರಿಗೆ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿದೆ. आणि मी काल रात्री त्यांच्याबरोबर जवळजवळ 1 तास मी बोलत होतो. ತುಂಬಾ ಸಂತೋಷ, ಖುಷಿ ಪಟ್ಟಿದ್ದರು. आणि ते खूप आनंदात होते. ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೇಳಿದಂತ ಹೇಳಿಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. आणि त्याने आम्हाला बोलले की जयसिंगपूरमध्ये सगळ्यांना सांगा की मी त्यांची आठवण करतो आणि त्यांना मी विचारलेलं आहे. ಅವರಿಗಾಗಿ ಜಯಸಿಂಗಪುರ ಚರ್ಚ್ ಸಭೆಗಾಗಿ ಒಬ್ಬ ಸೇವಕರು ಬೆಂಗಳೂರು ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. आणि त्यांच्या मंडळीसाठी आणि त्यांच्या लोकांसाठी इथे बँगलोरमध्ये बसून एक व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे असं त्यांना निरोप द्या असं बोलले. ಆಮೆನ್. ಸೋ ನೀವು ತೋರಿಸಿದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಮರೆತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. आणि तुम्ही दाखवलेलं प्रेम मी कधीही विसरणार नाही. हालेलुया. 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. 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 हालेलुया. ಸೊ ದೇವರ ಸಮ್ಮುಖಕ್ಕೆ ನಾವು ಬರಬೇಕು, ದೇವರ ಚಿತ್ತವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि प्रभू जवळ येणं किंवा प्रभू समोर आम्ही असणं हे देवाचे एक योजना आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆತನ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮನುಷ್ಯರ ಇಚ್ಛೆಯಲ್ಲ, ಇದು ದೇವರ ಚಿತ್ತವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये बसून आम्ही प्रभूचं वचन ऐकणं किंवा प्रभूचं वचन सांगणं हे कुणा मनुष्याचा विचार नाही, तर हे सर्व काही देवाचे विचार आहेत. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. 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 ದೇವರು ಒಂದೊಂದು ಸೇವಕರನ್ನ ದೇವರು ಕಳಿಸುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि बघा प्रभू अनेक सेवकांना या ठिकाणी पाठवत असतो. ಆತನ ಜನರನ್ನ ನೋಡುವುದಕ್ಕೂ ಅವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡುವುದಕ್ಕೂ ದೇವರು ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೊಂದು ಸೇವಕರನ್ನ ಕಳಿಸುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि त्याच्या लेकरांशी बोलण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी देव काय करतो की अनेक सेवकांना या ठिकाणी पाठवून देतो. ನಾವು ಹಳೆಯ ಒಡಂಬಡಿಕೆಯನ್ನು ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯವರೆಗೆ ಯಾಕೆ ಪ್ರಕಟಣೆವರೆಗೆ ನಾವು ನೋಡುವಂತಾರೆ. आणि आम्ही उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत आम्ही बघितलो ದೇವರು ಒಂದು ಆತನ ಸೇವಕರನ್ನ ಪ್ರವಾದಿ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರುವಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಕಳಿಸುತ್ತಾನೆ ಇರ್ತಾನೆ. आणि सुरुवातीपासूनच देव काय केलेला आहे त्याच्या लोकांसाठी एक सुवार्थिक एक काय म्हणतात आपलं भविष्य सांगणारा किंवा संदेशता असा देवाने काय केले अनेक लोकांना आमच्याकडे पाठवून दिलेला आहे. ಆಮೆನ್. हालेलुया. आणि हालेलुया. ಸೊ ದೇವರು ಆತನ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಅವರು ಸಂಧಿಸಬೇಕಂತ ಆತನ ಚಿತ್ತವಾಗಿಯೇ ಇರುತ್ತದೆ. आणि देवाचे लोक देवाबरोबर असावेत असं देवाची इच्छा आहे. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಕರ್ತನು ಇವತ್ತುವರೆಗೂ ಆದಿ ಕಾಲದಿಂದ ಇವತ್ತುವರೆಗೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಸೇವಕರನ್ನ ದೇವರು ಕಳಿಸುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि म्हणूनच देव काय करतो की उत्पत्तीपासून आजपर्यंत देव काय करत आहे की त्याच्या सेवकांना तो तुमच्यासाठी आमच्यासाठी पाठवून देत आहे. ಇದು ಏನೋ ಇವತ್ತು ನಾಳೆ ಅಂತ ಮುಗಿಸುವಂತ ಒಂದು ಕಥೆ ಅಲ್ಲ. आणि बाबा हे काय आज आणि उद्या संपणारी गोष्ट नव्हे. ಆ ದೇವರು ಅವರು ಜನರನ್ನ ಸಂಧಿಸಬೇಕು ಕೊನೆ ಕಾಲವರೆಗೂ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತದೆ. आणि देव आपल्या लोकांची भेट हे शेवटच्या दिवसापर्यंत घेणार आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. हालेलुया. 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 ನಾನು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ आणि मी काय सांगू इच्छितो ದೇವರು ಯಾವಾಗಲೂ ಅವರ ಹೃದಯ ಮನುಷ್ಯರ ಲಪ್ಟಪ್ ಅಂತ ಹೊಡೆಯುತ್ತಿದೆ. आणि देवाचं हृदय माणसांसाठी किंवा मनुष्य लोकांसाठी काय करतो की देवाचं हृदय कधी धडपडत असतं. ಆದರೂ
तरी पण ನೀವೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಅದನ್ನ ನೀವು ಗೊತ್ತೇ ಇರಬೇಕು. आणि इथं बहुतांश लोक नर्स आहेत, सिस्टर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, तर त्यांना माहिती असेल मनुष्य हृदय लपटपून ಹೊಡೆಯುತ್ತದೆ आणि माणसाचं हृदय ठोके वाढत असतात. ದೇವರ ಹೃದಯ पण देवाचं हृदय ಆತನ ಸಭೆಗಳ ಮೇಲೆ ಇರುತ್ತದೆ आणि त्याचं हृदय देवाच्या मंडळावर असतो. हालेलुया 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 हालेलुया. ಆತನ ಸಭೆಗಳಿಗಾಗಿ ದೇವರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ವೈರಾಗ್ಯ ಉಂಟುಕೊಂಡವನಾಗಿರುತ್ತಾನೆ. आणि देव त्याच्या मंडळीसाठी एक मोठं राज्य बांधण्यासाठी तयार असतो. ಆಮೆನ್ हालेलुया हालेलुया. ಆ ವೈರಾಗ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಹೊರತು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. आणि ते राज्य, ते देवाचं राज्य कधीही पडून जाणार नाही किंवा त्याच्यामध्ये कोणती कमतरता येणार नाही. ಆಮೆನ್ आमेन हालेलुया हालेलुया. ಎಷ್ಟು ಜನ ನಂಬುತ್ತೀರಾ? किती लोक विश्वास ठेवतात? ದೇವರ ಆತನ ಸಭೆಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅದ್ಭುತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि देव मंडळामध्ये अद्भुत कृती करत राहतो. हालेलुया 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 हालेलुया. ನಮ್ಮೊಳಗೆ ಸ್ವಂತ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ, ಸ್ವಂತ ಹಣದಲ್ಲಿ, ಸ್ವಂತ ಪ್ರಯಾಸದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬಿಸಿನೆಸ್, ಯಾಕೆ ಅಂಬಾನಿ ಕೂಡ ಆಗಬಹುದು. आणि बघा, आमच्या स्वतःच्या विचाराने, आमच्या स्वतःच्या पैशाने आणि आमच्या स्वतःच्या कामाने आम्ही मोठा अंबानी पण होऊ शकतो. ಆದ್ರೆ ದೇವರಿಗೆ ಸೇವಕನಾಗಿ, ದೇವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. पण त्याच प्रकारे आपण एक देवाचा सेवक म्हणून किंवा देवाची मुलं म्हणून किंवा देवाच्या सान्निध्यातील लोक म्हणून आम्ही इतकं सोपं जगू शकणार नाही. ಏನೋ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸುಖ ಕೊಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬಂದಿಲ್ಲ. आणि काय बाबा, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला फक्त सुख देण्यासाठी पृथ्वीवर आला नाही. ಬರೀ ಏನೋ ಒಂದು ದಲಿತರನ್ನ ಶ್ರೀಮಂತನ ಹಾಕುವುದಕ್ಕೆ ಏನೋ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬಂದಿಲ್ಲ. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय बाबा फक्त आम्हाला दरिद्रीतून श्रीमंतकडे नेण्यासाठी आला नाही. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ. त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला नाही. ಹಂಗ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅವರ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಇರಬಹುದು. आणि मग जर समजा असं जर देव त्यांना आशीर्वाद करायचा असेल तर ती लोक आकाशात असतील. ಅವ್ರು ಕೆಳಗಡೆ ಬರಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. आणि त्यांनी खाली यावं अशी काय गरज नाही. ಏನ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಬರೀ ಕುರಿಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಒಂದು ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ದೇವರು ದೊಡ್ಡ ಅರಸನಾಗಿ ಮಾರ್ಪಡಿಸಿದ. आणि बघा, काही वर्षापूर्वी फक्त एक मेंढर राखून राहिलेला, मेंढर राखणारा देवाने त्याला काय केलं, त्याची निवड केली आणि त्याला एक राजा म्हणून ठेवला. ಬರೀ ಕುರಿಯನ್ನ ಮೇಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಅವನ ಹೆಸರು ದಾವೀದ. आणि फक्त मेंढर राखणारा तो मेंढपाळ, त्याचं नाव होतं दावीद. ಕುರಿಗಳನ್ನ ಮೇಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ದವ ದೇವರು ದೊಡ್ಡ ಅರಸನಾಗಿ ಆವಾಗಲೇ ದೇವರು ಮಾರ್ಪಡಿಸಿಬಿಟ್ರು. आणि जो मेंढर राखणार होता, जो मेंढपाळ होता, देवाने त्याची निवड केली आणि त्या राजाला इस्रायलचा राजा म्हणून देवाने त्याला ठेवलं. ಆಮೆನ್ हालेलुया हालेलुया. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯಾಕೆ ಈ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬರಬೇಕು? आणि प्रभू येशू ख्रिस्त काय या पृथ्वीवर उतरून यावं? ಯಾಕೆ ಬರಬೇಕು? काय यावं? ಬರೀ ಸಮಾಧಾನ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, आणि फक्त समाधान आणि आशीर्वाद देण्यासाठी नव्हे, ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿ ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬಂದವರು. आणि या पृथ्वीवर त्याचं राज्य बांधून तो ते राज्य थांबून ते राज्य स्वर्गासाठी उपयोग करण्यासाठी देव इथे येत आहे. हालेलुया हालेलुया. ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯವು ಮಹಿಮೆಯಾಗಿಯೇ ಇರುತ್ತದೆ. आणि स्वर्गीय राज्य गौरवयुक्त आहे. ಅದು ಹೇಗೆ ಮಹಿಮೆಯಾಗಿರುತ್ತದೋ, जसं ते गौरवयुक्त आहे, ಹಾಗೆ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿದ ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ಪರಿಶುದ್ಧಪಡಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ, ದೇವರ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬಂದರು. आणि त्याच प्रकारे ही जी भूमी, हे जे पृथ्वी आहे ती आता नाशाकडे जात आहे, ती पापी झालेलं आहे. त्या पापातून त्याला सोडवून तिथं देवाचं राज्य, जसं स्वर्गामध्ये देवाचं राज्य आहे तसं या पृथ्वीवर देवाचं राज्य बांधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. ಆಮೆನ್ आमेन हालेलुया 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 ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಕೂತಿಕೊಂಡಿದ್ದ ದೇವರು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಇಳಿದು ಬರಬೇಕಂತ ಅವಶ್ಯಕತೆಯಾಗಿ ಆಯಿತು. आणि स्वर्गामध्ये तो सिंहासनावर बसलेला देव या पृथ्वीवर यावं लागलं का? तर या पृथ्वीवर देवाचं राज्य बांधण्यासाठी. हालेलुया हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ರಕ್ಷಿಸಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ಬಲಪಡಿಸಿ, ಅಭಿಷೇಕ ಕೊಟ್ಟು ಸಭೆಗಳನ್ನ ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾಗಿದೆ ದೇವರ ಚಿತ್ತವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि अनेक लोकांना शक्ती देऊन, अनेक लोकांना त्यांची वाढ करून, अनेक लोकांना देवाच्या राज्यासाठी उपयोगात आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. ಆಮೆನ್ आमेन ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಅನೇಕ ಪ್ರವಾದಿಯವರು ಬಂದಿದ್ದರು, अनेक संदेशकारे ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದರು, येशू पण आला ಮತ್ತೆ ಪೇತ್ರರು ಪೌಲರು ಬಂದರು. आणि पेत्र पौल होऊन गेले.
ಇನ್ನು ಆ ಸ್ಟೋರಿ ಮುಗಿದು ಹೋಗಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. आणि लोक अजून ती यायचं थांबले नाही, अजून लोक येत आहेत. हालेलुया 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 हालेलुया. ಕಾಲದ ಅಂತ್ಯವಾಗಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ आणि लवकरच शेवट होणार नाही. ಯಾವಾಗ कधी ಅಂತ್ಯವಾಗುವುದು? कधी शेवट होणार आहे? ಬರುತ್ತಾನೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಂದಿನ. एक दिवस येशू ख्रिस्त येईल. हालेलुया हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಿನ್ನನ್ನು ನನ್ನನ್ನು ಒತ್ತುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ, ಆತನ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಒತ್ತುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತಾನೆ. आणि तुम्हाला आणि मला प्रभू आमचा स्वीकार करण्यासाठी, त्याचा मुलगा त्याची मुलगी म्हणून आमचा स्वीकार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ನ್ಯಾಯ ತೀರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬರುತ್ತಾನೆ. आणि या पृथ्वीवर न्याय करण्यासाठी, या पृथ्वीचा न्याय करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर उतरून येणार आहे. ಅದು ಯಾವಾಗ ನಡೆದು ಹೋಗುತ್ತದೆ आणि कधी चालणार आहे ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, आम्हाला माहित नाही. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आम्हाला कुणालाच माहित नाही. हालेಲೂಯಾ हालेलुया. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. हे कुणालाच माहित नाही. ಸೊ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ದಿವಸವನ್ನ ನಾವು ಚಿಂತಿಸಬೇಕಾದ ಅದು ಎರಡೇ. आणि न्यायाचा दिवस येणार आहे, त्याच्याबद्दल विचार करण्याचं एक दुसरी गोष्ट आहे. ದೇವರ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ, ಸಭೆಯ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದ್ದ ಚೌಟಾಗಿನ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕಾದ್ರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. पण आमची जबाबदारी काय आहे की आम्ही काय समजून घेतलं पाहिजे की आम्हाला देवाने काय निवडलेलं आहे, आम्हाला देवाने काय बोलवलेलं आहे ही समजून घेणं, किंवा मंडळासाठी आमचा काय उपयोग आहे हे आम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್ ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಆತನ ರಾಜ್ಯನ ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಒಂದು ಪೌಲ್ ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ. आणि या पृथ्वीवर देवाचं राज्य बांधण्यासाठी एक पाऊल भास होणार नाही, ಒಂದು ಪೇತ್ರನು ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ, एक पेत्र भास होणार नाही, ಒಂದು ಎಸ್ತರ್ ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ, आणि एक एस्तर भास होणार नाही, ಒಬ್ಬ ದೆಬೋರಾ ಸಾಕಾಗುವುದಿಲ್ಲ, आणि एक देवाला भास होणार नाही. ಅನೇಕ ನಿನ್ನ ಹಾಗೆ ನನ್ನ ಹಾಗೆ ದೇವರಿಗೆ ಎಷ್ಟೋ ಕೋಟಿ ಮಕ್ಕಳು ಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. आणि तुमच्या माझ्यासारखे कितीतरी कोटी लोक या देवासाठी, देवाच्या राज्याच्या बांधणीसाठी हवे आहेत. ಯಾರು ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟಬಹುದು? कोण या देवाचं राज्य बांधू शकतो? ಯಾರು ಕಟ್ಟಬಹುದು? कोण बांधू शकतो? ವಿಶೇಷವಾಗಿ ಯಾರು ಆಕಾಶದಿಂದ ಇಳಿದು ಬಂದ್ರ? आणि कोण आकाशातून उतरून आलं का? ಯೇಸು ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಇಳಿದು ಬಂದಿಲ್ಲ. आणि येशू ख्रिस्ताला सोडून आकाशातून उतरून येणारा दुसरा कोणी व्यक्ती नाही. ನೀವು ನಾವೆಲ್ಲ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದೆವು. कारण आम्ही तुम्ही सर्वच या पृथ्वीवर जन्म घेतलो आहोत. हालेलೂಯಾ हालेलुया. ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, आणि देवाच्या मुलांनो, ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಯಾರನ್ನು ಹುಡುಕ್ತಾನೆ? आणि त्याचं राज्य बांधण्यासाठी देव कुणाचा शोध घेत आहे? ಅವರು ಯಾರಿಗಾಗಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ನಂಬುತ್ತಾರೋ ಅವರುಗಳನ್ನ ದೇವರು ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि कोण देवाने त्यांच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, रक्त सांडून त्यांचं निवड केलं आहे, अशा लोकांचा देव काय करतो? शोध घेत आहे. हालेलೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಆತನ ಅವರು ಕೊನೆ ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸಿ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ आणि त्याचं शेवटचं रक्त देखील देऊन त्यांना जीवन दिलेलं आहे. ಆತನ ನಂಬಿ ಜೀವನ ಮಾಡುವವರನ್ನ ದೇವರು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आणि त्या रक्तावर, शेवटच्या रक्तावर जो विश्वास ठेवून जगत आहे त्या लोकांना देव काय करताय? शोध घेत आहे. हालेलೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಆದಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರು ಇಟ್ಟಿದ್ದ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಇವತ್ತುವರೆಗೂ ಅದು ಆಗಿ ಹೋಗುವುದೇ ಇಲ್ಲ. आणि सुरुवातीपासून जे देवाने आमच्यासाठी केलेलं जी योजना आहे ते कधीच निघून जाणार नाही. ಬೆಂಕಿಯಾಗಿ ಹತ್ತಿ ಉರಿಯುತ್ತಾ ಇರ್ತದೆ. आणि ते अग्निसारखं ते फडकत आहे. ಆಮೇಲೆ ದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟು ದೇವರು ನಡೆಸುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि परमेश्वर आपण प्रत्येकाला एक उद्देश घेऊन चालवत आहे. हालेಲೂಯಾ हालेलुया. ಅದನ್ನ ಗ್ರಹಿಸಬೇಕಂತ ಒಂದು ಹೃದಯವುಳ್ಳವರಾಗಿ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು. आणि त्या उद्देशाला आम्ही पूर्ण व्हावं, ते उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावं यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? जीवन जगलं पाहिजे. ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ವಯಸ್ಸು ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. आणि त्या देवाचं राज्य बांधण्यासाठी आमचं वय काय महत्वाचं नाही. ವಯಸ್ಸು ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. आमचं वय महत्वाचं नाही. ದೇವರು 8 ವಯಸ್ಸು ಹುಡುಗರನ್ನು ಉಪಯೋಗಪಡಿಸುತ್ತಾರೆ. आणि देव 8 वर्षाच्या मुलांचा देखील उपयोग करतो. 80 ವಯಸ್ಸು ಅಜ್ಜಿ ತಾತರನ್ನು ಉಪಯೋಗಪಡಿಸುತ್ತಾರೆ. आणि 80 वर्षाच्या आजोबा आणि आजीला देखील काय करतो? त्यांचा देखील उपयोग करतो. ಆಮೆನ್ आमेन हालेलूया हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. 9 ವಯಸ್ಸು ಇರುವಂತ ನಮ್ಮ ಸಾರ ತಾಯಿಗೆ आणि 9 वर्ष असलेल्या आपल्या साराच्या 90 वर्ष असलेल्या आपल्या साराला ದೇವರು ಒಳ್ಳೆ ಸುಂದರವಾದ ಮಗುವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आणि 90 वर्ष असताना देवाने त्याला सुंदर मुलगा दिला. ಆ 90 ವಯಸ್ಸು ಅಜ್ಜಿಗೆ ಮಗು ಹುಟ್ಟಬೇಕಂದ್ರೆ
ಈಗ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ನಾವು ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸಂಗಾತಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಬಲವನ್ನು ದೇವರು ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೂ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि त्या 90 वर्षाच्या जर म्हाताऱ्याला देव चांगला मुलगा देऊन आशीर्वाद करत असेल तर आम्ही आत्मिकरित्या कितीतरी आम्ही बलवान आहोत, कितीतरी स्ट्रॉंग आहोत, तर परमेश्वर आम्हाला किती विशेष करून देवाच्या राज्यासाठी आमचा उपयोग करणार नाही. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು, ಒಂದು ಬೆಂಕಿ ಉರಿಯುವ ತರ ಇರಬೇಕು. आणि देवाचं राज्य बांधणं हे आमच्या अंतःकरणामध्ये एका अग्नीसारखं भडकलं पाहिजे. ಸಭೆಯನ್ನು ಬೆಂಕಿ ಉರಿಯುವ ತರ ಇರಬೇಕು. आणि आमची मंडळी एका अग्नीसारखं भडकलं पाहिजे. ಆ ಬೆಂಕಿ ಯಾವತ್ತೂ ಆರಿ ಹೋಗಬಾರದು. आणि ते अग्नी ते ज्वाला कधीच विझून जाऊ नये. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆ ಬೆಂಕಿನ ದೇವರು ಯಾವತ್ತೂ ಆರಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. आणि त्या अग्नीला देव कधीच विझू देत नाही. ಆ ಬೆಂಕಿ ಹೇಗೆ ಹತ್ತಿ ಉರಿಯುತ್ತದೋ ಹಾಗೆ ಕರ್ತನ ಹೃದಯವನ್ನು ಹತ್ತಿ ಉರಿಯುತ್ತಾ ಇರುತ್ತದೆ. आणि जसं ते अग्नी भरते अग्नी पेटत राहते तसं देव देखील आमच्या जीवनामध्ये आमच्या हृदयामध्ये जो काम करत असतो. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾವೇ ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮನ್ನ ವಿಶ್ವಾಸಿ ಅಂತ ನಾವು ಕೊರತೆಯಾಗಿ ಅನ್ಕೊಳ್ತೀವಿ. आणि आम्ही बघा स्वतःला आम्ही काय समजतो, मी विश्वासू आहे, मी विश्वासू आहे असंच आम्ही काय करतो, आम्ही स्वतःला समजून घेतो. पहिला ಎಲ್ಲರೂ ವಿಶ್ವಾಸಿಯಾಗಿರ್ತಾರೆ आणि आम्ही सर्वजण पहिला विश्वासीच असतो. ದೇವರ ವಿಶ್ವಾಸಿ ಯಾರು ವಿಶ್ವಾಸಿ ಇರ್ತಾರೋ ಅವರು ವಿಶ್ವಾಸಿ. आणि देवाच्या सान्निध्यात आम्ही विश्वासी म्हटलं तर विश्वासी. ಅದು ವಿಶ್ವಾಸಿಯಾಗಿ ಇರುವುದನ್ನೇ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟವಾಗಿರುತ್ತದೆ. पण विश्वासी म्हणून राहणं हे आमच्यासाठी कष्टदायक आहे. ಜವಾಬ್ದಾರಿಯುಳ್ಳವರ ಇರಬೇಕಿಲ್ಲ. आणि आम्ही जबाबदारीने राहिले पाहिजे. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಮಕ್ಕಳು ಬಲಿತಾ ಬರುವುದಾನೆ ತಂದೆಗೆ ಒಂದು ಖುಷಿಯಾಗುತ್ತದೆ. आणि जसं आपली मुलं वाढत जातात तसं आम्ही पालक म्हणून आम्हाला आनंद होतो. ಅದೇ ರೀತಿ ಪರಲೋಕ ತಂದೆಯವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಬಲಿತಾನೇ ಇರಬೇಕು. आणि त्याच रीतीने आमच्या स्वर्गीय पित्यासमोर आम्ही वाढतच राहिले पाहिजे. हालेलुया 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 ಹಾಲೆಲೂಯಾ 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. 20 ವರ್ಷದವರೆಗೆ 30 ವರ್ಷದವರೆಗೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಒಂದು ಕ್ರೈಸ್ತರಿಗೆ ಜೀವನ ಮಾಡಲು ಬಿಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣ. आणि 20 वर्ष 30 वर्ष देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी का सोडलेलं आहे. ನಾವು ಆಶೀರ್ವಾದವಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ. आणि फक्त आम्ही आशीर्वाद घेऊन जगावं अशासाठी नव्हे. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. प्रत्येकाला देव आशीर्वाद करतो. ಬಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್ पण त्याच वेळेमध्ये ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿ ದೇವರು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. आणि त्यावेळी आम्हाला देव त्याचं राज्य बांधण्यासाठी आमचा उपयोग करून घेतो आणि असंच तो आम्हाला समजतो. हालेलुया हालेलुया. ಇವತ್ತು ಈ ಕೊನೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಭೆಗೆ ಬೇಕಾಗಿರುವುದು ಏನು? आणि या शेवटच्या क्षणामध्ये या शेवटच्या वेळेमध्ये मंडळीला काय हवं आहे? ಆತನ ವೈರಾಗ್ಯ आणि त्याचं राज्य. ದೇವರ ವೈರಾಗ್ಯ ಸಭೆಗೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि देवाचं राज्य मंडळींसाठी खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया हालेलुया. ಆತನ ಸತ್ಯವು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि त्याचं सत्य खूप महत्त्वाचं आहे. ಆತನ ಬಲ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि त्याची शक्ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ಅಭಿಷೇಕ ವರಗಳು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि त्याचा अभिषेक त्याचे वरदान आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हालेलुया हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಹಾಗೆ ನಾವು ಇಲ್ಲ. आणि माझ्या मुलांनो, जसे या जगामध्ये आज लोक फिरत आहेत त्यांच्यासारखं आम्ही नाही. We are the different peoples to this world. आणि आम्ही या जगामध्ये आम्ही वेगळे केलेले आम्ही वेगळे असे लोक आहोत. ಆಮೆನ್ आमेन. ಅದು ಕ್ರೈಸ್ತನಂತೆ ಏನೋ ರಿಲಿಜಿಯನ್ ಕಾರ್ಯ ಇಲ್ಲ. आणि आम्ही ख्रिस्ती म्हणून आम्ही काय बाबा असंच आहोत असे नाही. नाही ರಿಲಿಜಿಯನ್ नाही. आणि आम्ही एका रिलेशन मध्ये आहोत. पण होळी ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. पण त्याच्यासाठी आमच्यासाठी आम्हाला पवित्रता खूप महत्त्वाची आहे. ಪರಿಶುದ್ಧ ಗುಂಪುವಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾನೆ. आणि एक पवित्र लोक म्हणून पवित्र गट म्हणून आम्हाला चालवतो. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು ಈ ಸಭೆ ಸುಮಾರು 50 ವರ್ಷ ಮೇಲೆ ಸೇವೆ ನಡೆಸುತ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದೆ. आणि मला चांगलं माहित आहे, मला चांगलं समजतं की या 50 वर्षापूर्वी हे मंडळी आहे आणि या 50 वर्षापासून चांगल्या रीतीने ही मंडळी काम करत आहे. आणि चांगले 55 वर्ष. ಈ 55 ವರ್ಷಗಳು ದೇವರು ನೋಡಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಸೇವಕರ ದೇವರು ಕಳಿಸುತ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. आणि गेल्या 55 वर्षामध्ये मला देव
या ठिकाणी एक सेवक इथे पाठवत आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಅವತ್ತು ಪ್ರಾರಂಭದ ಒಂದು ಬೆಂಕಿ ಇವತ್ತುವರೆಗೂ ಅದು ಆಗಿ ಹೋಗಲ್ಲ. आणि 55 वर्षापूर्वी लावलेलं जे ज्वाला आहे, जी अग्नी आहे, ती आज पण विझली नाही, आज पण ती भडकत आहे. ಕರ್ತನ ರಾಜ್ಯ, ಕರ್ತನ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಕೊಡುವಂತ ಸಭೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. आणि देवाला महत्त्व देणारं, परमेश्वराला महत्त्व देणारं, येशूला महत्त्व देणारं ही मंडळी आहे असं आम्हाला समजून येतं. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಅದು ಪ್ರಕಟಣೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ आज प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघतो ದೇವರು ಹೇಳಿದನು, आणि देव म्हणतो ಪರಿಶುದ್ಧ ಹೊಂದುವರು आणि पवित्र असणारे ಇನ್ನು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ, परत पवित्र होतील, ನೀತಿ ಹೊಂದುವರು नीतिमान ಇನ್ನು ನೀತಿಯಾಗಲಿ, अजून नीती होतील. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಪರಿಶುದ್ಧ ಹೊಂದವರ ಆಯ್ತು ಮುಗಿತ ಅಂತ ದೇವರಿಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ. आणि तुम्ही पवित्र झाला एवढं थांबू नका. ನೀತಿ ಹೊಂದವರ ನೀ ನೀತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೀಯಾ ಆಯ್ತು ಮುಗಿತ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. आणि नीतिमान आहात, नीतिमानाने वागता त्याचं थांबू नका. ನೀವು ನೀತಿವಂತವರ ಇದ್ದರೆ ನೀ ಇನ್ನೂ ನೀತಿವಂತವರ ಇರಬೇಕೆಂದು ದೇವರು ಹೇಳಿದ್ದಾನೆ. आणि जर तुम्ही नीतिमान आहात तर तुम्ही फक्त तिथंच न थांबता, तुम्ही अजून नीतिमान व्हावं असं देवाची इच्छा आहे. ಸೊ ಎಂಕೆ ಲೋಕಂದ ಈ ಸಭೆಯ ದೇವರು ಇಡೀ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಇನ್ನೂ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದಂತ ಒಂದು ಸಭೆಯಾಗಿ ದೇವರು ಮಾರ್ಪಡಿಸುತ್ತಾನೆ ಅಂತ ಸತ್ಯವಾಗಿ ಹೇಳಿಕೊಡುತ್ತೇವೆ. आणि का बघा, देव या अनेक राज्यामधून, अनेक गावामधून देव या मंडळीला अभिषेक करत आहे, या मंडळीला तो प्रोत्साहन देत आहे. का तर ते समजून घेईल की या मंडळीच्या द्वारे देवाचं राज्य कसं बांधण्यात येत आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया. ಹಿರಿಯ ಸಭೆಗೂ ಹೊಸ ಸಭೆಗೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರುತ್ತೆ. आणि जुन्या मंडळीला आणि नवीन मंडळीला खूप म्हणजे बदल असतो. ಹೊಸ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ आणि नवीन मंडळीमध्ये ವೈರಾಗ್ಯ ಇರ್ತದೆ, आणि त्यांच्यामध्ये देवाचा राज असतो. ಆದರೆ ಹಿರಿಯ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ आणि पण ज्या जुन्या सभेमध्ये असतो ಏನಂತ ಗೊತ್ತಾ, काय असतं माहितीये का? ದೇವರಿಗೆ ಬಂದಿದ್ದ ಜ್ಞಾನ. का तर हे जे ज्ञान आहे देवापासून आलेलं ज्ञान आहे. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಕರ್ತನಕ್ಕಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ, ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂತ, ಜೀವನ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಜ್ಞಾನ ಈ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಇರುವುದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. आणि देवासाठी, देवाच्या राज्यासाठी तू काम कर असं ज्ञान सांगणारं या मंडळामध्ये ज्ञान आहे, हे आम्हाला प्रभू मला दाखवून देत आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೀವು ಎಷ್ಟೋ ಆತ್ಮೀಯ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. आणि तुमच्या जीवनामध्ये कितीतरी आत्मिक क्रिया, आत्मिक काम तुम्ही बघितलं असाल. ಆತ್ಮೀಯ ಅತಿಶಯಗಳನ್ನು ನೀವು ನೋಡಿರಬಹುದು. आणि आत्मिक चमत्कार, आत्मिक चमत्कार तुम्ही बघितला असाल. ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತಗಳು ನಡೆಯಿದ್ರು ಕೂಡ आणि कितीतरी अद्भुत घडलेले असतील, ಇಂದು ಸ್ಟಿಲ್ ದ ಕಿಂಗ್ಡಮ್ ಆಫ್ ಗಾಡ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಖಾಲಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ते अद्भुत घडून सुद्धा देवाचं वचन काय सांगत आहे, ते अजून देखील मोकळीत आहे. ಎಂಟಿ ಪ್ಲೇಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. कारण ते अजून देखील खाली आहे. ಎಷ್ಟೋ ದೂತರುಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ किती दूर जरी आले ಇನ್ನು ಆತರ ರಾಜ್ಯವನ್ನು ತುಂಬಿಲ್ಲ. त्याप्रमाणे राज्य भरायला पाहिजे होतं, त्याप्रमाणे राज्य अजून भरलेलं नाही. ಇನ್ನು ಆತರ ರಾಜ್ಯ ಖಾಲಿಯಾಗದೇ ಇರುತ್ತೆ. अजून पण आम्ही बघतो की देवाचं राज्य कमी आहे. ಅದನ್ನು ತುಂಬಬೇಕಲ್ಲ. आता आम्ही ते भरलं पाहिजे ना. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ತುಂಬಿದ ಜಾಗವನ್ನು ನೋಡಬಾರದು, ಖಾಲಿಯಾಗಿರುವ ಜಾಗವನ್ನು ನೋಡಬೇಕು. आणि आम्ही कधी बघत असताना भरलेली जागा बघू नये. आम्ही जिथं मोकळीक आहे, जिथं मोकळा आहे ती जागा आम्ही बघावं. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಮತ್ತೆ 22ನೇ ಅಧ್ಯಾಯ 1-14ನೇ ವಾಕ್ಯವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ आणि आपण मत्तेय शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 1 ते 17 पर्यंत आपण बघितलं. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸಾಮ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. आणि येशू ख्रिस्त इथं एका दाखल्याच्या द्वारे बोलत आहे. मत्तेय शुभवर्तमानाचा 22वा अध्याय 1 ते 14 वचन. The Lord Jesus spoke through the parable. आणि प्रभू येशू ख्रिस्त इथं दाखल्याच्या द्वारे बोलत आहे. ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನ ಹೇಗೆ ಇರುತ್ತದೆ ಅಂತ ದೇವರು ತಿಳಿಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ. आणि देवाचं राज्य कसं आहे हे इथं दाखवत आहे. ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾವು ಎಷ್ಟೋ ಸಲ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಓದಬಹುದಾಗಿದೆ. आणि किती वेळा आम्ही हे वचन वाचलं असेल. ಅದು ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರು ನಡೆದು ತುಂಬಾ ಒಂದು ಭಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಏನಂದ್ರೆ, आणि ह्या वचनाच्या वेळेला देव मला एक वचन देतो, ते काय म्हणजे ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ನಡೆದ್ರು ಕೂಡ ಇನ್ನು ಜಾಗ ತುಂಬಿ. आणि कितीही अद्भुत झालं, कितीही देवाचं काम झालं तरी देखील देवाच्या राज्यामध्ये अजून देखील
मोकळीता आहे, अजून देखील मोकळेपणा आहे. ಜಾಗ ತುಂಬಲೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಏನ್ ಗೊತ್ತಾ? आणि जागा भरणं याचा अर्थ काय? ಆತನ ಗುರುತು ಇನ್ನು ನೆರವೇರಿಲ್ಲ ಅಂತ. आणि जागा भरणे याचा अर्थ काय? की देवाचं जे काही योजना आहे ती योजना अजून पूर्ण झालेली नाही. ನಿಮ್ಮನ್ನು ನನ್ನನ್ನು ಕರೆದನ ಗುರುತು ಇನ್ನು ನಾವು ನೆರವೇರಿಸಿಲ್ಲ ಅಂತಲೇ ಅರ್ಥ. म्हणजे देवाने आम्हाला तुम्हाला जे पाचारण केलेलं आहे, देवाने आम्हाला तुम्हाला जे बोलवलेलं आहे, त्या बोलवल्या मागचा उद्देश अजून देव इथं पूर्ण केलेला नाही असं आम्हाला दिसून येतं. ಆತನ ಹೃದಯ ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि तो आमचं हृदय पारखतो. ನಾವು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಿಕೊಳ್ತೀವಿ. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हीच देवाकडे मागतो, आम्ही देवाला सांगतो आमची काय गरज आहे. ಮನುಷ್ಯನು ದೇವರನ್ನ ಎದುರು ನೋಡುತ್ತಾನೆ. ಇದು ಫ್ಯಾಕ್ಟ್, ಇದು ಎಲ್ಲರೂ ಕಾಮನ್. आणि मनुष्य परमेश्वराला काहीतरी मिळेल, परमेश्वराकडे पण काय करतो, त्याच्याकडे आशेने बघतो. आದ್ರೆ ದೇವರು ಎದುರು ನೋಡ್ತಾನಲ್ಲ, पण देव आमच्याकडे आशेने बघतो. ಆಕಾಶವು ಭೂಮಿಯು ಉಂಟು ಮಾಡಿ ಸಕಲ ಕ್ರಿಯೆಗಳು ಉಂಟು ಮಾಡಿ ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आणि या आकाश आणि पृथ्वीला निर्माण करून या पूर्ण सृष्टीला जे हवाय ते दिवस परत तो देव काय करत आहे, देवाचं राज्य बांधण्यासाठी आमचा आणि तुमचा शोध घेतो. ಈಗ ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಪೆನ್ಸಿಲ್ ಪೇಪರ್ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. आणि आम्ही लोकांना पेन आणि वही काम करतो. ಅಪ್ಪ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ, ದೇವರಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟರು आणि हे काय आम्हाला असं वाटतं की देवाने मला विचारलंय बरं झालं. ಇಲ್ಲದ್ರೆ ಕೆಲವರಿಗೆ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. आणि काही लोक आपल्या संगणक ओपन करतात. बिकॉज बजेट इज बिग. का तर काही आमच्या जे गरजा आहेत ती खूप मोठ्या आहेत. बजेट ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತೆ ಹೇಳಿ ಹೆಚ್ಚು ದೇವರ ಹತ್ರ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಹಾಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. कारण आमच्या गरजा जास्त असल्यामुळे आम्ही देवासमोर आमची ज्या गरजा आहेत आम्ही जास्तरित्या काय करतो की सांगून देतो. ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಂದೆಯಿಂದ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ಅವ್ರ ಹೃದಯ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. आणि या मुलांना कितीही दिलं देव कितीही दिला तरी काय बाबांचं हृदय भरत नाही किंवा त्यांना पास म्हणून सांगत नाही. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ आणि त्याच रीती ದೇವರು ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ಸಾಕು ದೇವರೇ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಇರ್ತೀರಾ? आणि कितीही देवाने मला दिलं, कितीही आम्हाला देव आमची इच्छा पूर्ण केला तरी आम्हाला इच्छा पूर्ण झाली असं सांगणार कोण आहे का? ಓ ನನ್ನ ನೆನ್ನೆವರೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ ಸಾಕು ದೇವರೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ? आणि मी कालपर्यंत चांगलं होतं, देवा मला एवढंच पास असं म्हणतात कोणी आहे का? म्हणून तर मी त्याची मुलं आहोत. पण देवाला ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ ಎದುರು ನೋಡಿದ. आणि देव आमच्याकडून एकच त्या आशा आहेत, आकांक्षा आहेत. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಕಾಶ ಭೂಮಿ ಸಕಲ ಕ್ರಿಯೆ ಉಂಟು ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ, ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟೆ, ಸಮಾಧಾನ ಕೊಟ್ಟೆ, ಮತ್ತೆ ಅಭಿಷೇಕ ಕೊಟ್ಟೆ, ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟೆ, ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟೆ. ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡಿದೀಯಾ? आणि देव म्हणतो की मी तुमच्यासाठी आकाश पृथ्वी निर्माण करून दिलो, तुमच्यासाठी समाधान शांती दिलो, तुमच्यासाठी जे हवं आहे नको आहे ते तुम्हाला मी दिलेलो आहे. तरी देखील देव काय म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का? ನನ್ನ ರಾಜ್ಯ ಎಂಟಿಯಾಗಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬುತ್ತೀಯ ಅಂತ ದೇವರು ಎದುರು ನೋಡ್ತಾ. आणि माझं राज्य आता मोकळं झालेलं आहे, ते राज्य तू भरू देशील का असं परमेश्वर आम्हाला विचारत आहे. ಅವರು ಸಭೆಗಳು ಎಂಟಿಯಾಗಿದೆ, ಅದನ್ನ ತುಂಬಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ, ನೀ ತುಂಬುತ್ತೀಯಾ ಅಂತ ಎದುರು ನೋಡ್ತಾ. आणि आता आमची मंडळी आता मोकळी होत आहे. आता देव आमच्याकडे बघत आहे की ती मंडळी तू भरून काढशील का? वाक्य ओದಿದ್ದೀರಾ ಯಾರಾದರೂ? आणि एक जण कोणतरी वचन वाचाल का? ಮಧ್ಯಪುರುಷ ವರ್ತಮಾನ ಯಾचा 1-14 ದೇವರ ಮದುವೆ. आणि देवाचं लग्न. ನಾವು ಎಷ್ಟೋ ಮದುವೆಗಳು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿರಬಹುದು. आणि आम्ही कितीतरी लग्न आम्ही पाहिलं असेल. ದೇವರ ಮದುವೆ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯತ್ಯಾಸವಾಗಿದೆ. आणि देवाचं लग्न हे थोडं वेगळं असेल. ದೇವರು ಒಂದು ಸಾಮ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡುತ್ತಾನೆ. आणि देव इथं दाखलेलं बोलत आहे. ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯವು आणि देवाचं राज्य ಸ್ವಂತ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿದ ಒಂದು ಅರಸನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರುತ್ತೆ. आणि स्वतःच्या मुलाचं लग्न केलेलं एका राजाला माहिती होतं. ಒಬ್ಬ ಅರಸನು ತನ್ನ ಸ್ವಂತ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯವು
ಈ ದೇವರ ರಾಜ್ಯವು ಹಾಗೆ ಇರುತ್ತದೆ ಅಂತ ದೇವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. आणि एक राजा जसा आपल्या मुलग्याचं लग्नाची मेजवानी देतो त्या प्रकारेच हे आपल्या स्वर्गाचं राज्यामध्ये लग्न असेल असं इथं देव आम्हाला या दाखल्याच्या द्वारे सांगत आहे. ಎಲ್ಲರಿಗೂ आणि सगळ्यांना ಬರುವರು ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಬಾರದು. आणि आलेले कोणी मोकळे जाऊ नये. ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಬಾರದು ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆತನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಡಿಗೆಯನ್ನ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. आणि कोणीही न जेवता जाऊ नये, कोणी मेजवानी सोडून जाऊ नये म्हणून इथं देवाने राजाने काय केलं आहे की एक मोठं जेवणाची त्यांनी हे सोय करून ठेवली आहे. ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಅಡಿಗೆಯು ಅದನ್ನು ತಿನ್ನುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ. आणि देवाच्या राज्याची मेजवानी ते घेण्यासाठी किंवा ते जेवण्यासाठी देव आम्हाला तुम्हाला पाठवत आहे. ನರಸನು ದೊಡ್ಡ ಮದುವೆಯನ್ನು ನಡೆಸುವುದಕ್ಕೆ ತಯಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आणि एक राजा एक मोठी लग्नाची तयारी करत आहे. ಅರಸನು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. आणि एक राजा याचा अर्थ काय? The Holy Father. आणि तो म्हणजे पवित्र पिता. ಸ್ವಂತ ಕುಮಾರನು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. आणि तो आमचा देव असं मला सांगण्यात आलेलं आहे. ದೇವರ ಶರೀರವಾಗಿ ಇರುವಂತ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನ ತೋರಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. आणि देवाचं शरीररूपी असणारा म्हणजे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ದೇವರು ಬೇರೆ, ಪರಲೋಕ ತಂದೆಯವರು ಬೇರೆ, ಯೇಸು ಬೇರೆ ಇಲ್ಲ. आणि स्वर्गीय पिता वेगळा आणि प्रभू येशू ख्रिस्त वेगळा असं नव्हे. ಪರಲೋಕ ತಂದೆಯವರನ್ನು ಯಾರು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. आणि स्वर्गीय पित्याला कोणी बघू शकत नाही. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಆ ತಂದೆಯವರು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆನೋ ಅಂತ ಹೆಸರಲ್ಲಿ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬಂದಿದ್ದಾನೆ. आणि म्हणूनच देव काय केला की त्याला मी बघू शकत नाही म्हणूनच या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो या पृथ्वीवर उतरून आला. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯರು ಆ ಮದುವೆಯಲ್ಲಿ ಅಟ್ಟನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಕುಮಾರನಿಗೆ ಒಂದು ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಸಿದ್ಧವನ್ನ ದೇವರು ಸಿದ್ಧಪಡಿಸುತ್ತಾನೆ. आणि प्रत्येक व्यक्ती त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये येऊन जेवावं असं परमेश्वर त्या ठिकाणी मोठी तयारी करत आहे. ಆ ಪರಿಶುದ್ಧ ಮದುವೆಗೆ ಅನೇಕರ ಮುಖ್ಯವಾದ ಮಕ್ಕಳನ್ನ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಕರೀತಾ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ. आणि त्या लग्नाच्या मेजवानीसाठी अनेक प्रमुख लोकांना देवाने काय केलेलं आहे की आमंत्रित केलेलं आहे. ಮೂರನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡುವಾಗ आणि ज्यावेळी दुसरं वचन वाचतो ಕೆಲವು ಜನರನ್ನ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಕೊಡುತ್ತಾನೆ. आणि तर काय केलेलं आहे की त्या लोकांना तो बोलवून पाठवत आहे. ಬನ್ನಿರಿ, तुम्ही या, ನನ್ನ ಅಡಿಗೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. आणि माझं जेवण तयार आहे. ನನ್ನ ಅಡಿಗೆ ಸಿದ್ಧವಾಗಿ ತಯಾರವಾಗಿದೆ. आणि माझं जेवण तयार आहे, तुम्ही या. ಬನ್ನಿರಿ ಅಂತ ಕರೀತಾನೆ. आणि तुम्ही या असं देव इथे बोलवत आहे. ಅವರನ್ನ ಕಲಿಸುವುದಕ್ಕೆ आणि त्यांना निमंत्रण देण्यासाठी ಅದನ್ನ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ आणि त्याला आदरण्यासाठी ಕೆಲವು ಸೇವಕರನ್ನ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. आणि अनेक सेवकांना तो पाठवलेला आहे. ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಕಲಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಯಾರು? आणि आता पाचारण झालेले लोक कोण? ನೀವು ನಾವು. आणि ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆತನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆತನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟಿದ್ದ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟವರನ್ನ ದೇವರು ಕರೀತಾನೆ. आणि देवाच्या राज्यामध्ये त्यांना समजून घेतलेला, त्यांना ओळखत असलेला परमेश्वर त्यांना बोलवत आहे. ती लोक कोण? ज्यांना आमंत्रित करत आहे ती लोक कोण? तर ती लोक आहे आम्ही आणि तुम्ही. पण ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳು आणि बोलवलेले लोक, sorry, now I'm busy. I went to my work. I went to my job. I went to my ಏನೇನೋ ಹೇಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. आणि आता ज्या लोकांना परमेश्वर बोलवत आहे त्या लोकांची कारण काय असतात? नाही माझं काम आहे, नाही मला तिथं काम आहे, नाही मी तिथं जाणार आहे, नाही मी तिथं मला तिथं होईल, मला खूप महत्वाचं काम आहे, मी गेल्याशिवाय कामच होणार नाही. अशा काही व्यर्थ कारणामध्ये लोक आता गुंतून आहेत. ಮದುವೆಯನ್ನ ಅಡಿಗೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವುದು ದೇವರು, ರೈಟ್?
मंडळचे पालक आणि सभेमध्ये सुवार्ता सांगणारे संदेश ते काय करतायत त्या लोकांना बोलवत आहेत. आणि आमचं कामच आहे बोलवणे आणि जेवण करणं आमचं काम नाही, हे सगळं देवाचं काम आहे. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವುದು ಊಟ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದು ದೇವರು, ಮನುಷ್ಯನಲ್ಲ. आणि आम्हाला कशाची गरज आहे आणि काय जीव शकतो हे सर्व काही पाहून येणारा परमेश्वर आहे, त्याचा विचार करायची गरज आम्हाला नाही. ನನ್ನ ಅಡಿಕೆಯು ರೆಡಿ ಆಗ್ತದೆ, ಹೋಗಿ ನನ್ನ ಜನರನ್ನ ಕರೆಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि ते म्हणत आहे की माझं जेवण तयार आहे, तुम्ही जावा लोकांच्याकडे आणि त्या लोकांना बोलवा. ವಿಶೇಷವಾದ ಆ ಕರೆವಿಗೆ ಪಟ್ಟ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಪೀಪಲ್ಸ್, ವಿಐಪಿ ಪೀಪಲ್ಸ್ಗೆ ವಿಐಪಿ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮದುವೆ ಒಳಗೆ ಬರಕ್ಕೆ ಟೈಮಿಂಗ್ ಇಲ್ಲ. पण ज्या लोकांना बोलवायला जात आहोत ती लोक व्हीआयपी आहेत, ती लोक लय मोठी झालेली आहेत. आता त्या मेजवानीमध्ये येण्यासाठी किंवा परमेश्वराकडे येण्यासाठी आता त्यांना वेळ नाही आहे. 5ನೇ ವಾಕ್ಯ ಓದಿದ್ರೆ आणि 5व्या वचन काय म्हणते बघा, तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतात कोणी व्यापारला गेले. ಕರೆವಿಗೆ ಪಟ್ಟವರು ಆ ಕರೆವಿಕೆಯನ್ನ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿ. आणि बघा तिथं काय झालं की देव त्यांना बोलवत आहे, त्या बोलवणीकडे लक्ष न लावता ती लोक काय केली, त्यांच्या कामाला निघून गेले. ಕರೆವಿಕೆಯನ್ನ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿಬಿಟ್ರು. आणि देव त्यांना बोलवत आहे त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ನನಗೆ ಮದುವೆ ಇದೆ, आणि मला लग्न आहे, ನನಗೆ ನೆಲ ಇದೆ, आणि मला काही महत्वाचं काम आहे, ನನಗೆ ಅದು ಇದೆ ಇದು ಇದೆ, आणि इकडे तिकडे जायचं आहे मला. ದೇವರೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. आणि देवाला मला दिलं ते केलं पाहिजे ना, ಮಾಡಬೇಕು. करा. ಅದು ಮಾಡಬೇಕಾದ ಟೈಮಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. आणि देवानं जे दिलेलं काम आहे ते देवाने दिलेल्या वेळेमध्ये करा. ಕರೆವಿಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಕೂಡ ಇನ್ನು ಸ್ಟಿಲ್ ಐ ಲಿವ್ ಇನ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ ಹಂಗಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ. आणि देव तुम्हाला ज्यावेळी बोलवतो त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकत नाही की देवा तुम्ही दिलेलं तुम्ही काम करत आहे, मी कसंही येऊ, असं आपण म्हणू शकत नाही. ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. आणि मला येण्यासाठी होत नाही विद्या. ಅವರಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. आणि आता काय करताय की त्यांना देवाला सांगितलं की देवा मला यायला वेळ नाही, ನಾನು ಹೋಗ್ಬೇಕಿಲ್ಲ आणि मी गेलंच पाहिजे. ಹೌದು ಮಾತ. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ನಮ್ಮನ್ನ ದೇವರು ಒಳ್ಳೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕರಿಬೇಕೆ ಕೊಡುತ್ತಾನೆ. आणि देव बघा आम्ही आमच्या जगामध्ये जगत असताना आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही श्रीमंत झालो होतो, पण देवाने आम्हाला बोलवलं, आम्हाला चांगलं जीवन दिलं आणि त्या जीवन दिलं आहे, त्या जीवनाला आम्ही दुर्लक्ष करण्याचे काय करतो. ಆ ಕರಿಬೇಕೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದ. म्हणून देव आम्हाला ज्यावेळी बोलवतो ते बोलवणं आणि ऐकणं आणि तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे. ಆ ಕರಿಬೇಕೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. आणि हे पाचारण खूप महत्वाचं आहे. ನೋಡಿ, ದೇವರು ಎಲ್ಲರನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಬಾಬಾ ಅಂತ ಕರೆಯುವುದಿಲ್ಲ. आणि देव उगाच सगळ्यांना या म्हणून बोलत नाही. ಇಲ್ಲ नाही. ನಿಮಗೆ ಸತ್ಯ ಎಲ್ಲರೂ ಗೊತ್ತು आणि तुम्हाला सर्वांना सत्य माहित आहे, ಅದನ್ನ ಫ್ರೀಯ ಮಾತಾಡಿದೆ. आणि म्हणूनच तुम्हाला मी मोकळीकपणे सांगत आहे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಪೈಲ ಬರೀ 12 ಜನರ ಮಾತನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದರು. आणि या पृथ्वीवर देवाचं राज्य बांधण्यासाठी देवानं या पृथ्वीवर फक्त 12 लोकांची निवड केली. बरी the 12 disciple peoples अನ್ನ ದೇವರು ಚೂಸ್ ಮಾಡಿದರು. आणि 12 सुवार्थिक मुलांना देवानं काय केलं, त्यांचा उपयोग केला. ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬಂದರು, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರನ್ನೇ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಾಬಾ ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಕರೆಯುವುದಿಲ್ಲ. आणि येशू ख्रिस्त सगळ्यांना त्यांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी बोलवला, पण सगळ्यांना सेवा करण्यासाठी या असं कोणाला बोलवलं नाही. ಆ ಮದುವೆಗೆ ಊಟ ತಿನ್ನಬೇಕಂತ ಆ ಮದುವೆಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ತಕ್ಕದ ಮಕ್ಕಳನ್ನೇ ದೇವರು ಕರೆಸಿದ್ದಾನೆ. आणि त्या लग्नामध्ये जे महत्वाचे लोक आहेत, जे आमंत्रित लोक आहेत, त्याच लोकांना देव काय केलं आहे, बोलवत आहे. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೋಗಿ ಕಲಿಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि बोलवणं पाचारण हे सगळ्यासाठी नाही. ಒಂದು ತಗದಿ, ಒಂದು ಸ್ಥಾನ, ಒಂದು ಅಭಿಷೇಕ, ದೇವರ ಮಹಿಮೆಯು, ದೇವರ ಬಲವು, ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟವ ಮಾತನ್ನ ದೇವರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. आणि परमेश्वर ज्या व्यक्तीला त्याचं सामर्थ्य, त्याचं जीवन, त्याचं चांगलं जीवन, त्याचं जे हवं आहे ते सगळं दिलेलं आहे, त्याच व्यक्तीला परमेश्वर काय करत आहे,
ಅವರಿಗೂ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ. पण आता त्या व्यक्तीला आता इच्छा नाही, ಅಲಕ್ಷ್ಯ आता तो दुर्लक्ष करत आहे. ಯಾರು? कोण? ಕರುಣಿಗೆ ಪಟ್ಟವ, ज्याला पाचारण झालेला आहे, जो गरीबीमध्ये जगत होता, जो पापामध्ये जगत होता, त्याला देवाने बोलवलं आणि चांगलं केलं, तो व्यक्ती आज देव त्याला पुन्हा बोलवत आहे, तर तो व्यक्ती काय करत आहे? दुर्लक्ष करत आहे. ಅಲಕ್ಷ್ಯ, ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಅಲಕ್ಷ್ಯ आणि वचनाला दुर्लक्ष करत आहे. ನನಗಿಂತಲೂ ಅವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಅನುಭವ ಇದೆ. आणि आमच्यापेक्षा पालकांना खूप अनुभव असेल, ಅನುಭವದಲ್ಲಿ ನೋಡಿದೆ, आणि त्याच्या अनुभवामध्ये बघितले असतील. ದೇವರ ವಿಧೇಯತೆ ಆಗುವ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಅಲಕ್ಷ್ಯ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡಿರಬಹುದು. आणि पालकांनी आजपर्यंत देवाला भिवून वागणाऱ्या लोकांना पण बघितले असतील, आणि देवाने त्यांना पाचारण केलं आहे, देवाने त्यांना सेवेसाठी उपयोग करत आहे, पण त्या सेवेकडे दुर्लक्ष करून नको तिथं भटकत आहे, अशा लोकांना देखील पालकांनी बघितले असेल. ಇವತ್ತು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. आज देखील ते दुर्लक्ष करत आहेत. ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಕಷ್ಟವಾಗ್ತದೆ. आणि आज आमच्या मंडळीमध्ये दुर्लक्ष करणारे लोक जास्त झालेले आहेत. ನೋಡಿ, ಇವತ್ತು ಜಾಗ ಖಾಲಿ ಆಗಿದೆ. बघा, आज जागा मोकळी आहे, ತುಂಬಿ भरलेलं नाही. ತುಂಬಬೇಕಲ್ಲ, हे भरलं पाहिजे. ಇಲ್ಲಿ ತುಂಬದರೆ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗಿ ಸೇರಕ್ಕಾಗುತ್ತದೆ. आणि जर ती जागा इथे भरली नाही तर आम्ही प्रत्येक व्यक्ती त्या स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? ಈ ಬಾಗಿಲು ಒಳಗಡೆ ಬರುವುದು ಏನೋ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಒಳಗಡೆ ಇಲ್ಲ. आणि या हा दरवाजा देण्याचा अर्थ की कुठल्याही इमारतीमध्ये येत नाही. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ, ನಾನೇ ಬಾಗಿಲ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ. आणि येशू ख्रिस्त सांगत आहे की मी दार आहे. ಈ ಒಳಗಡೆ ಬರುವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ತಾಟಿಗೆ ಒಳಗಡೆ ಬರ್ತೀರಾ ನೀವು. आणि या मंदिरामध्ये येण्यासाठी, या प्रार्थना मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्ही येशू ख्रिस्ताला ओलांडून येताय. ನೀವು ಸಾಧಾರಣ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಗಿ ನೋಡಬೇಡಿ. आणि हे सर्वसाधारण इमारत आहे असं याच्याकडे बघू नका. This place, every church is very important to the kingdom of God. आणि या सगळ्या ज्या इमारती आहेत, ज्या देवाचे मंदिर आहेत, हे सर्व काही देवाच्या राज्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. Every church is a Christ of body. आणि ह्या सगळ्या मंदिरे आहेत, ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताचे मंदिर आहेत. ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರ ಒಳಗಡೆ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬರುವವರು. आणि मी हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे, ते येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मी जात आहे असं तुम्ही समजून इथं आलं पाहिजे. ಯಾರು ನಾನು ಕ್ರಿಸ್ತನ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಬರ್ತಾರೋ, आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आतमध्ये मी जातो असं समजून येतो, ಅವರುಗಳೇ ಈ ಜಾಗನ ತುಂಬುತ್ತಾರೆ. आणि तीच लोक या जागेला भरू शकतात. ಆಮೆನ್, आमेन, हालेलुया, 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 हालेलುಯಾ, हालेलुया, हालेलುಯಾ, हालेलुया. ನೀವು ವೆಜ್ ತಿಂತೀರಾ, ನಾನ್ ವೆಜ್ ತಿಂತೀರಾ, ಎರಡು ತಿಂತೀರಾ? आणि तुम्ही शाकाहारी खात असाल किंवा मांसाहारी खात असाल. ಬೈಬಲ್ ನಾನ್ ವೆಜ್ ಹೇಳ್ಬಿಡುತ್ತೆ, ವೆಜ್ ಹೇಳ. आणि या बायबलमध्ये सगळं काही मांसाहारी सांगितलेलं आहे. ಇಲ್ಲ ರೀ, ನಾನ್ ವೆಜಿಟೇರಿಯನ್, ಓನ್ಲಿ ಬೇರೆ ಮಾತ್ರ ತಿಂತೀನಿ, ನಮ್ಗೆ ಒಳಗೆ ಬರಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. आणि मी बाबा शाकाहारी आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये नॉनव्हेज मध्ये मी येऊ शकत नाही, मला फक्त डाळ पाहिजे, मला मांसाहारी चालत नाही. ಅದಕ್ಕೆ ಪೌಲ್ ಹೇಳಿದ, म्हणून पाऊल म्हणतो, ಮಕ್ಕಳೇ ನೀವು ಎಷ್ಟು ದಿನ ಹಾಲು ಕುಡಿತಾ ಇದೀಯಾ, ಸ್ವಲ್ಪ ಸತ್ಯವನ್ನ ಒಳ್ಳೆ ಸತ್ತ ಮಾಂಸವನ್ನು ತಿನ್ನಬೇಕ್ರಿ. आणि पाऊल म्हणतो, अरे बाळका, किती दिवस तू दूध पिणार आहेस? अरे एक दिवस ऊट आणि ते मांस पण खा, ते मटन पण खा. मम्मी मिल्क, डॅडी मिल्क. ಇವತ್ತು ಹಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಮಿಲ್ಕ್ ಅಂದ್ರೆ ಓಕೆ ಅಂತ. आणि आज देखील असंच आहे, आई बाबा मला दूध, आई बाबा मला दूध. अरे बासक्याला दूध नको. ಹಾಲು ಏನಂತ? आणि दूध याचा अर्थ काय? ಸುವಾರ್ತೆ, सुवार्ता, ಪ್ರೀತಿ, प्रेम, कृपा, ಕರುಣೆಯು, करुणा, ದಯೆಯು, दया. ಇದನ್ನ ದೇವರು ಕೊಡ್ತಾನೆ. हे सगळं काही देव देतो. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು. आणि त्याच्यापेक्षा हे आम्ही सत्य मार्गामध्ये चाललं पाहिजे. वैराग्य मार्गामध्ये ನಡೆಯಬೇಕು. आणि देवाचं राज्याची गोष्टी आमच्यामध्ये घडली पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया,
हालेलुया हालेलुया हालेलुया. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಾ 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 ಅಂತ ಕರೆಯುವುದಕ್ಕೆ आणि म्हणूनच तुम्हाला येशू ख्रिस्त ये 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 म्हणून तुम्हाला बोलवत आहे. మరి ಸ್ವಾರ್ಥ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತೋರಿಸಿ ಮಾತ್ರ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಮಾತ್ರ ಪರಲೋಕ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. आणि मी बाबा फक्त सुवार्थ आणि देवाची प्रीती हे फक्त घेऊन मी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. ರಕ್ಷಣೆಯು ಉಚಿತವಾಗಿ ಸಿಕ್ಕಿತು आणि तारण आम्हाला मोफत मिळालेलं आहे. salvation free आणि आमची आम्हाला जे सुटका मिळालेली ती मोफत मिळालेली आहे. but heaven is not free. पण स्वर्ग आमच्यासाठी मोफत नाही. ಸ್ವರ್ಗಲೋಕಕ್ಕೆ ಈಸಿಯಾಗಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही सहजरित्या जाऊ शकत नाही. ಆಮೆನ್ आमेन. ಯಾರನ್ನು ದೇವರು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾನೆ आणि ज्यांच्यावर देव प्रीती करतो, ಕುಡಿದವನು ಕೊಲೆಗಾರನು ಪಾಪ ಮಾಡುವವನು ವ್ಯಭಿಚಾರ ಮಾಡುವವನ ಎಲ್ಲರನ್ನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಕ್ಷಿಸಿದ್ದಾನೆ. आणि जो चोरी करतो, जो पितो, जो दारुडा आहे, जो खून करतो, त्या सगळ्यांना परमेश्वराने तारण दिलेलं आहे. ಕುಂಟರು ಕುರುಡರು ನಡೆಯಕ್ಕೆ ಆಗದವರು ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅದ್ಭುತ ಕೊಡುತ್ತಾನೆ. आणि नगऱ्याला आपल्याला बहिऱ्याला देवा अद्भुत कृत्य करतो. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಾರೆ. सगळ्यांना देतो. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಕಾಲನ್ನು ಕೂಡ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪರದೇಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತು. आणि शेवटच्या क्षणामध्ये वधसमाच्या मरणावेळी एका चोरादेखील देवाने काय केलं? तारण दिलं. ಆತನ ಹೃದಯ ತೊರೆದಿದ್ದು ಬೇರೆ ಬಿಡಿ. आणि त्या चोराचं हृदय मोठं होतं ती गोष्ट वेगळी आहे. ಆದರೂ पण ರಕ್ಷಣೆ ಫ್ರೀ. आणि तारण हे आमच्यासाठी मोफत आहे. ರಕ್ಷಣೆಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ. आणि तारणासाठी आम्ही काहीच केलं नाही. ಇದರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಲಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. आणि जुन्या काळामध्ये भरपूर अशी होम बली दिले, प्राण्यांची बली दिले. ಆ ಬಲಿ ಇವಾಗ ಬೇಡ, ನಾನೇ ಬಲಿಯಾಗಿ ಅಂತ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದರು. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की बाबा ती होम बली, ते पशु बली आता नको, आता मी स्वतः बली होतो तुमच्यासाठी. ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಮದುವೆ ದಿನಕ್ಕೆ ನಾವು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. आणि जर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल तर ह्या मेजवानीमध्ये, या लग्नाच्या मेजवानीमध्ये आम्ही गेलंच पाहिजे. ಈ ಮದುವೆಗೆ ನಾವು ಯೋಗ್ಯರ ಮಕ್ಕಳಾಗಿರಬೇಕು. आणि ह्या लग्नासाठी, या पाचारण्यासाठी आम्ही योग्य अशी मुलं राहिलं पाहिजे. ಬಟ್ಟೆ ಹಾಕಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು. आणि चांगली कपडे घातली पाहिजेत. ಬಟ್ಟೆಯೇ ಇಲ್ಲದವನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಕ್ಷಿಸಿದರು. ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆರೆದುಬಿಟ್ಟು आणि ज्याला कपडे घातले नव्हता त्याचे डोळे उघडण्यात आले. ಬಟ್ಟೆಯೇ ಬಟ್ಟೆಯೇ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ. आणि बातिमच्या अंगावर कपडेच नव्हते. ಒಂದೇ ಒಂದು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡಿಲ್ಲ. आणि जुनं फाटलेलं असं तो कपडे घातला होता. ಅವನು ದಾವೀದ ಕುಮಾರನೇ, आणि म्हणतो दाविदाच्या पुत्रा, ನನ್ನನ್ನ ಕರುಣಿಸಿಯಪ್ಪ ಅಂತ. आणि माझ्यावर करुणा कर. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? आणि येशू ख्रिस्त काय केला? ಕಣ್ಣು ತೆರೆದುಬಿಟ್ಟು आणि त्याचे डोळे दिले. ರಕ್ಷಣೆ ಕೊಡುವಾಗ ನಿನಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲದ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ದೇವರು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಾನೆ. आणि तुम्हाला जर देव तारा देत असेल, त्यावेळी तुमच्या अंगावर कपडे जरी नसतील तरी देखील देव तुम्हाला तारा देतो. ಹೊಸ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ. आणि तो तुम्हाला नवीन कपडे घालतो. ಆದರೂ पण ಈ ಮದುವೆಯಲ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಬಟ್ಟೆ ಇರಬೇಕು. आणि ह्या लग्नाला जायचं असेल तर आमच्याकडे कपडे पाहिजेत. स्पेशल ड्रेस इरಬೇಕು. आणि एक विशेष असे कपडे आम्हाला पाहिजेत. ಕರ್ತನ ವಸ್ತ್ರವು आणि देवाचं कपडे ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि येशू ख्रिस्ताचे कपडे आम्ही नेहमी आमच्या शरीरावर परिधान केलं पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन. हालेलुया 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 हालेलुया. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಹುಡುಕಿ ಹೋಗ್ತಾನೆ. आणि येशू ख्रिस्त सगळ्यांचा शोध घेत जातो. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ, ದೇವರ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ we are the quality of people in the kingdom of God. पण ज्यावेळी येशू ख्रिस्ताच्या लग्नासाठी आम्ही जातो, ज्यावेळी येशू ख्रिस्ताच्या मेजवानीला आम्ही जातो, त्यावेळी आम्ही एक विशेष म्हणून कपडे परिधान केले किंवा विशेष एक आत्मिक दान मिळवलेले असे लोक त्यावेळी पाहिजे. ಯೇಸು ವಿಶೇಷವಾದ ಕ್ವಾಲಿಟಿನ ದೇವರನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ. आणि येशू त्यावेळी आमच्याकडे एक चांगल्या उत्तम प्रकारचं आमच्यामध्ये एक बदल तो आमच्याकडे अपेक्षित करतो.
ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟವರು ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೂ ದೇವರು ಒಂದೊಂದು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. आणि बोलवलेल्या प्रत्येकाला देव एक एक कपडे दिलेला आहे. मधुरे बಟ್ಟೆ आणि लग्नाचे कपडे. मधुरे ಏನಂದ್ರೆ आणि लग्न म्हणजे काय? ಎಲ್ಲರನ್ನು ದೇವರು ಒಂದಿನ ನ್ಯಾಯಪಡಿಸುತ್ತಾನೆ. आणि एक नाही दिवस देव आम्हा सर्वांचा न्याय करणार आहे. न्याय ತೀರಿಸುತ್ತಾನೆ. आमचा न्याय होणार आहे. ನೀತಿಕುಲಾಗಿ ದೇವರನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾನೆ. आणि नीती मतानुसार तो आमचा न्याय करणार आहे. ಆ ನೀತಿಗೆ ಯೋಗ್ಯದವರ ಮಕ್ಕಳಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಎದುರು ನೋಡುತ್ತಾನೆ. आणि त्या नीतीच्या संबंधी देव आम्हाला योग्य असं तो आम्हाला आमच्याकडे बघतो. हालेलुया 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 हालेलुया. ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ आणि माझ्या प्रिय देवाच्या मुलांनो, ಅವರೆಲ್ಲರೂ ದೇವರಿಗೆ ಮುಖ್ಯವಾದವರಾಗಿದ್ದಾರೆ. आणि आम्ही सर्वच देवासाठी खूप महत्त्वाची लोक आहोत. ಎಲ್ಲರೂ ಮುಖ್ಯವಾದವರಾಗಿದ್ದಾರೆ. आणि सर्वच आम्ही खूप महत्त्वाचे आहोत. ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನು ಕರೆಯುವಾಗ ದೇವರು ನಮಗೊಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟಿದೆ ಕರೆದಿದ್ದಾನೆ. आणि आम्हाला प्रत्येकाला देव जेव्हा निवडून घेतला, आम्हाला बोलवला, त्यावेळी काहीतरी आमच्या जीवनामध्ये उद्देश ठेवूनच देव आम्हाला पाचारण केलेला आहे. ಆ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರಬಾರದು. आणि त्या उद्देशाकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करता कामा नये. ಏನೇ ಆದರೂ ಸರಿ आणि काही होऊ दे, ದೇವರ ಕರೆಯುವಿಕೆಗೆ ಯಾವಾಗಲೂ तयाराಗಿರುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿರಬೇಕು. आणि जर देव आम्हाला बोलवत आहे तर तो कोणताही क्षण असू दे, काही असू दे, तर आम्ही त्यासाठी सज्ज पाहिजे, तयार पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन हालेलुया हालेलुया. ಅದೇ ಆಶೀರ್ವಾದ. आणि हेच आशीर्वाद आहे. ಅದೇ ಆಶೀರ್ವಾದ. आणि हेच आशीर्वाद आहे. हालेलुया हालेलुया. ಈ ದೇವರ ರಾಜ್ಯದ ಮುಕ್ತಿ ಹುಡುಕಿ ನೋಡಿದರೆ, आणि तू जर देवाच्या राज्याचा शोध केलंस, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಬೇಕಾದಲ್ಲ ಅದನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. आणि आता तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय कमी आहे, तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे, त्या सर्व गोष्टी तुमच्या मागे धावून येतील. पण कधी तुम्ही देवाच्या राज्याचा शोध करावा त्यावेळी. ಆಮೆನ್ आमेन हालेलुया हालेलुया. ಯಾವುದು ಸೋತು ಮಾತ್ರ ಹೋಗಬಾರದು. आणि कधीही तुमच्या जीवनामध्ये कसलीही परिस्थिती होऊ दे, तुम्ही कधीही हारून जाऊ नका, कारण त्या परिस्थितीतून बाहेर काढणारा आमचा देव जिवंत आहे. हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया. ಕರೆಯುವಿಕೆಗೆ ತಯಾರಾಗಿ ಇರಬೇಕು. आणि तुमच्या पाचारणाला तुम्ही तयार असा. ಆಮೇಲೆ त्याच्यानंतर ಆಮೇಲೆ त्याच्यानंतर ಆಮೇಲೆ त्याच्यानंतर ಬರೀ ಕರೆಯುವಿಕೆ ಮಾತ್ರ ಇರಬಾರದು. आणि फक्त तुमचं पाचारण असू नये, ಆತನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಇರಬೇಕು. आणि त्याचे तुम्ही कामकरी म्हणून असावे. हालेलुया हालेलुया. ದೇವರಾಲ ಇರಬೇಕು. आणि दबळासारखं तुम्ही पाहिजे, ಎಸ್ತರ ಇರಬೇಕು. आणि तुम्ही एस्तेर म्हणून राहिले पाहिजे. हालेलुया हालेलुया. ಬುದ್ಧಿಯಾಲ ಇರಬೇಕು. आणि ह्योसारखं तुम्ही राहिले पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन हालेलुया. हालेलुया. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಜನ ಇರುತ್ತಾರೆ. आणि या जगामध्ये कितीतरी काम करणारे लोक आहेत. ನಮ್ಮ ತಂದೆ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಯಾರು ಇಲ್ಲ. आणि आमच्या देवाच्या राज्याची बांधणी करण्यासाठी आम्हाला सोडलं तर दुसरं कोणी नाही. ನಮ್ಮ ಸಭೆಯನ್ನು ಬಳಸುವುದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಯಾರು ಇಲ್ಲ. आणि माझ्या मंडळीच्या बांधणीसाठी मला सोडलं तर दुसरं कोणी व्यक्ती नाही, असं आम्ही समजलं पाहिजे. ಈ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ನಮ್ಮ ಪರಲೋಕ ತಂದೆಯವರ ಪ್ರಾಪರ್ಟಿ. आणि हे जे काही मालमत्ता आहे, हे आमच्या स्वर्गीय पित्याचं मालमत्ता आहे. ಈ ಭೂಮಿ ಪರಿಶುದ್ಧ ಭೂಮಿ. आणि हे जी पृथ्वी आहे, हे पवित्र भूमी आहे. ನಾವು ಕೊನೆ ಕಾಲ ಇರುವವರೆಗೂ ಜನರನ್ನ ಕರೀತನಾಗಿರಬೇಕು. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लोकांना बोलवलं पाहिजे, बोलवलं पाहिजे, बोलवलं पाहिजे. ಆಮೆನ್ हालेलुया 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 हालेलुया. ವಿಶೇಷವಾಗಿ आणि विशेष करून ದೇವರು ಕರೀತಾರೆ. आणि तुम्हाला बोलवत असतो. ವಿಶೇಷವಾದ ಮಕ್ಕಳು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡು. आणि तीच विशेष लोक त्या बोलवण्याकडे दुर्लक्ष करतात. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ आणि म्हणूनच ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ आणि खायचा ಕುರುಡರು, आणि जे लंगडे आहेत, ಕುರುಡರು जे आंधळे आहेत, ನಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ज्यांना चालता येत नाही, ಕರೆದು ಬನ್ನಿರಿ, त्यांना बोलवा, ಕರೆದು ಬನ್ನಿರಿ. त्यांना बोलवा. ಯಾರು ಮದುವೆಗೆ ಯೋಗ್ಯರಾದರೋ ಅವರು ನನ್ನ ಊಟವನ್ನ ತಿನ್ನಬೇಕು. आणि जे त्या लग्नाच्या मेजवानीसाठी योग्य आहेत, तीच लोक ते जेवण जेवतील. ಆಮೇಲೆ ಶರೀರ ಜೀವನ ಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದರೂ ಆತ್ಮೀಯ ಜೀವನ ಮುಖ್ಯವಾದ. आणि आपल्या शरीराच्या भुकेपेक्षा आपले आत्मिक भूक खूप महत्वाची आहे. हालेलुया 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 हालेलुया. ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವು ಇರಬೇಕು. आणि आम्ही पाचारण झालेले लोक पाहिजे, ಮತ್ತು आणि ಸೇವಕರಾಗಿರಬೇಕು.
आणि आम्ही सर्वजण सेवकासारखे राहिले पाहिजे, ಸೇವಕಿಯಾಗಿರಬೇಕು. आणि सेविका म्हणून आम्ही राहिले पाहिजे, ಆತನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವಿರಬೇಕು. आणि देवाचं राज्य बांधणारी मुलं राहिले पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಯಾವುದೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. आणि या जगामध्ये प्रभूची सेवा करण्यापेक्षा चांगलं काम, चांगलं कार्य या जगामध्ये आम्ही शोधू पण शकत नाही. इतकं देवाच्या सेवेमध्ये आम्हाला महत्व आहे. ಅದಕ್ಕಾಗಿ आणि म्हणून ಕುಟುಂಬವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬರುವುದಾ? आणि मग आमच्या कुटुंबाला सोडलं पाहिजे का? ದೇವರು ಬಿಡುತ್ತಾರೆ. आणि देव सोडेल का? ಕರೆಗೆ ಬಂದ ಕುಟುಂಬವನ್ನು ಬಿಡುತ್ತಾರೆ. आणि देव पाचारण केलेल्या कुटुंबाला सोडेल का? ಈಗ ಅನೇಕರು ಸೈತಾನ್ ಮಾತಲ್ಲ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. आणि अनेक लोकांना सैतान त्यांच्या जीवनामध्ये जाऊन काय करतो माहितीये का? ಅಂದ್ರೆ ದೇವರ ಕರೆಗೆ ಬಂದು ಬಿಟ್ರೆ, ಕೆಲಸ ಬಂದು ಬಿಟ್ರೆ ಕುಟುಂಬವನ್ನು ಯಾರು ನೋಡುತ್ತಾರೆ? आणि देवाच्या पाचनाला तुम्ही आला, बरोबर आहे, आता देवाचं काम तुम्ही करताय, मग समजा आता तुमच्या कुटुंबाला कोण चालवणार? असं काय करतो? सैतान आम्हाला खेळत असतो. ನಾನು ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ರೋಡ್ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಕೂತಿರೋ ದೇವರನ್ನ ಕೂತ್ಕೊಂಡು ದೇವರೇ ಕೂತಿರೋವನ ದೇವರು ಅವನಿಗೆ ಅರ್ಥದ ಕೊಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ಜೀವನ ಕೊಡ್ತಾರೆ. आणि बघा, जो रस्त्यावर भीक मागत बसला होता, जो रस्त्यावर बसून लोकांच्याकडे मागून खात होता, त्याला देव देवाकडे मागितला, देव त्याला देतो, तर देव आम्हाला तुम्हाला विशेष का देणार नाही? ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ದೇವರು ನನ್ನ ಮಗಳು, ನನ್ನ ಮಗ, ನನ್ನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಕರೆದರೆ ಅವರನ್ನ ದೇವರು ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡುತ್ತಾರ? आणि जर देव समजून घ्या, समजा असं म्हणतो की ही माझी सेवा करणारे लोक आहे, ही माझ्या देवाच्या राज्याची मंडळी बांधणारे लोक आहे, जर तुम्ही असं करून तुम्ही त्या देव तुम्हाला बोलून घेत असाल, तर देव तुम्हाला किती विशेष करून देईल हे तुम्ही समजून घ्या. ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. आणि तो उगाच सोडणार नाही. ಈ ದೇವರ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಎಷ್ಟೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ನೋಡುತ್ತೀವಿ. आणि ह्या बायबलमध्ये आम्ही कितीतरी लोकांना बघतो की ते देवाची सेवा करत होते. ಆತನ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ದುಡಿಯುವಂತ ಮಕ್ಕಳನ್ನ ನಾವು ನೋಡುತ್ತೀವಿ. आणि त्याच्या राज्यासाठी ते कितीतरी कष्ट करणारे लोक आम्ही बघतो. ಯಾರನ್ನ ದೇವರು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದರು? आणि कुणाला देव साधारणपणे सोडलेला नाही. ಯಾರು ಬಿಟ್ಟರು? कुणाला सोडला? ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಅನಾಥೆ ಬಿಟ್ಟರೆ ದೇವರು. आणि त्याचं कुटुंब नाही असं काय करतो, अनाथ पण सोडला. ಆತನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಜನರನ್ನ ದೇವರು ಅನಾಥಿಯಾಗಿ ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ಟ. आणि त्याच्या सभेमध्ये, त्याच्या मंडळीमध्ये सेवा करणाऱ्या लोकांना एक अनाथ म्हणून सोडून दिला का? ಇಲ್ಲ. नाही. ಸಭೆಗೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ, ಸಭೆಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಇದೆ, ಸಭೆಗೆ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಬೇಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಕೆಲಸ ಇದೆ, ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿ ಹೋಗುತ್ತಾರೆ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು. आणि आता परिस्थिती अशी झाली की देवाच्या मंडळीसाठी, देवाच्या राज्यासाठी काम करा असं ज्यावेळी सांगतो, त्यावेळी ते देवाच्या राज्याचे काम न करता ते काय करतात? स्वतःच्या कामाला लक्ष देतात. कारण देव त्यांच्या कामामध्ये यश दिलंय, बरकत दिलंय, म्हणून ते एवढं काय करताय? देवाच्या राज्यासाठी जे काम करायला पाहिजे त्या कामाकडे ते दुर्लक्ष करून नको त्या कामाला भडकत आहेत. ಆಮೆನ್. आमेन. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ದೇವರ ಸೇವೆನ ಮಾಡಿದವನ ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ದೇವರು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. आणि देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला देव कधीच मोकळ्या हाताने पाठवलेला नाही. ಅದೇ ರೀತಿ ಯಾರು ತಗುದಿ ಇಲ್ಲದ ಮಕ್ಕಳನ್ನ ದೇವರು ಬಾದ ಕರೆಯುವುದಿಲ್ಲ. आणि ज्याला अज्ञाधारपणा नाही अशा मुलांना देव बोलवतच नाही. ಪ್ರಿಯ ಮಕ್ಕಳೇ, आणि माझ्या प्रिय लोकांनो, ನಿನ್ನ ಹುಡುಗಿ ಬಾ ಅಂತ ದೇವರ ಕರೆಗೆ ಬಂದಿದ್ರೆ ಕಾನ್ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಡಿ. आणि जे जर तुम्हाला माझ्याकडे ये असं जर तुम्हाला तो बोलवत असेल तर माझ्या प्रिय तुम्ही डोळे झाका आणि देवाच्या सेवेकडे या. ನಮ್ಮ ದರಿದ್ರ ಜೀವನ ಬದಲಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದ ಜೀವನ ಬದಲಾಗುತ್ತೆ. आणि आमच्या मागचं जे जीवन आहे त्या जीवनाचं पूर्ण काळापलट होईल आणि परमेश्वर आम्हाला एक आशीर्वादित जीवन देऊन तो आम्हाला आशीर्वादित करेल. ಆಮೆನ್. आमेन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಮ್ಮ ತಾತ, ನಮ್ಮ ಅಬ್ರಹಾಮ್, ಈಸಾಕ್, ಯಾಕೋಬು, ಯೋಸೇಫ್ ಇವರೆಲ್ಲ ಹುಟ್ಟುವಾಗಲೇ ದೊಡ್ಡ ಅಂಬಾನಿ ಆಗಿದಾರ. आणि आमचे जे पूर्वज आहेत याकोब, इसाक, अब्राहम हे काय जन्मताच राजा होते का? जन्मताच ते काय श्रीमंत होते का? ಪಾರದೇಶಿಗಳಾಗಿ ರೋಡ್ ತಿರುಗಿದ್ರು. आणि ते नको ते काम करत एका परदेशीप्रमाणे ते काय करतात? रोडवर इकडे फिरत होते. ओनली बिझनेस, कुरी मेसमध्ये बिझनेस. आणि ते फक्त काम करत होते. ते काम काय म्हणजे मेंढर राखायचं, जनावर राखायचं. ಇದನ್ನೇ ನಮ್ಮ ಜನರೇಷನ್. आणि हेच आमचं पूर्वज आहे. ಯಾರು ದೇವರು ಕೈ ಬಿಟ್ಟ? पण त्या लोकांचा देवाने हात सोडला का? ಯಾರಿಗೆ ಕೈ ಬಿಟ್ಟ? कुणाचा हात सोडला नाही.
कुणाचा हात सोडत नाही देव. हालेलुया. हालेलुया. ಅದೇ ದೇವರು. आणि तोच आमचा देव आहे. ಇವತ್ತು आणि ती आज ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಜೀವಂತವಾಗಿದ್ದಾನೆ. आणि ह्या मंडळीमध्ये तो जिवंतपणे जगत आहे. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. हालेलुया. ಎದುರು ನೋಡುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದಾರೆ. ದೇವರ आणि आमच्याकडे तो बघणारा देव आहे. हालेलुया. हालेलुया. ಆತನ ಕೆಲಸ ಆತನ ಪೈಲ ಆತನ ಮದುವೆಗೆ ತಡೆದುಳ್ಳ ಮಕ್ಕಳನ್ನ ದೇವರು ನೋಡುತ್ತಾರೆ. आणि पहिलं तो काय करतोय की त्याच्या कामासाठी तो आम्हाला बघतो. നല്ല ശക്തിಯ ಮಾಂಸವನ್ನು ತಿನ್ನಬೇಕಂತ ಮಕ್ಕಳನ್ನ ಎದುರು ನೋಡುತ್ತಾರೆ. आणि चांगलं सत्य मांसाहार त्याने खावं असं देव आमच्याकडे बघतो. ಆಮೇಲೆ त्याच्यानंतर ಆತನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ದೇವರು ಎದುರುಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं काम करावं असं परमेश्वर आमच्याकडे अपेक्षेने बघतो. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. 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 ಸಂದೇಶಗಳು आणि या सर्व संदेशला ಕೃಪೆಗೆ ಬರುತ್ತೆ. आणि त्याची कृपा येते. ಎಲ್ಲ ಸತ್ಯವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ. नाहीतर मध्ये आम्हाला सत्य समजून येतं. ಬೈ ಗಾಡ್ಸ್ ಗ್ರೇಸ್. पण देवाची कृपा ದೇವರು ನನ್ನ ಸೇವೆಗೆ ಉಪಯೋಗಪಡಿಸುವಂತ ಹಿತ ಏನಂದ್ರೆ आणि देव मला सेवेसाठी उपयोग करण्याचं कारण काय. ಒಂದೇ ಸಂದೇಶ ಕೃಪೆಯು आणि एका कृपेमध्ये एका संदेशामध्ये कृपा ಸತ್ಯವು सत्य ಮಹಿಮೆಯು महिमा ಅಭಿಷೇಕವು अभिषेक ವರಗಳು आणि वरदान ಕರುಣಿಕೆ आणि पाचारण. हालेलुया. 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 ಇದೇ ಮದುವೆಗೆ ಊಟ. आणि हेच आमच्यासाठी जेवणाची त्या मेजवानीची काय आहे जेवण आहे. ಮನೆ ಊಟಕ್ಕೂ ಮದುವೆ ಊಟಕ್ಕೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರುತ್ತೆ. आणि बघा घराच्या जेवणामध्ये आणि मेजवानीच्या जेवणामध्ये खूप फरक असतो. ಆಮೆನ್. आमेन. ಮನೆ ಊಟದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಫುಡ್ ಇರಬಹುದು. आणि घराच्या जेवणामध्ये काय बाबा मी सर्वसाधारण जेवण बनवू शकतो. ಮನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬೇರೆ, आणि घरची प्रार्थना वेगळी ಸಭೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬೇರೆ. आणि मंडळाची प्रार्थना वेगळी. हालेलुया. हालेलुया. Everyone church meeting आणि सर्व मंडळीच्या सभा like a God's meeting. आणि हे सर्व काही देवाच्या बांधणीसाठी आहे. हालेलुया. 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 ಸಭೆ ಅಂದರೆ आणि मंडळी म्हटलं की ಅದೊಂದು ಮದುವೆನ ತೋರಿಸುತ್ತೆ. आणि मोठं लग्न या संबंधाने त्या आम्हाला दाखवलं. ಯಾರು ಹೊಟ್ಟೆ ಖಾಲಿ ಹೊಟ್ಟೆ ಹೋಗಿ ನಿನ್ನ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. आणि कुणालाही त्या मेजवानीतून खाल्ल्याशिवाय देव पाठवत नाही. God's grace. ಎರಡು ದಿನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾಳೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಆತನ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮನ್ನು ನಡೆಸ್ತಾನೆ ಅಂತ ನಂಬುತ್ತೀನಿ. आणि या 2 दिवसाच्या मीटिंग मध्ये आज आणि उद्या मला खात्री आहे की परमेश्वर तुम्हाला मोकळं पाठवणार नाही, तर काही ना काहीतरी तुम्हाला तो देणार आहे. अजून आम्हाला काही खूप काही शिकायचं आहे. ಆಮೆನ್. हालेलुया. 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 ಹಾಲೆಲೂಯಾ. 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 ಕಡೆಗೆ ಉಳ್ಳವರನ್ನ ಇನ್ನೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವವರಾಗಿ आणि आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. ಬಲವುಳ್ಳವರು ಇನ್ನೂ ಬಲವುಳ್ಳವರಾಗಿ आणि जे बलवान आहे ते अधिक बलवान झाले पाहिजे. ನೀತಿವಂತವರ ಇನ್ನೂ ನೀತಿವಂತವರಾಗಿ आणि जे नीतिमान आहे ते अजून नीतिमान झाले पाहिजे. ಪರಿಶುದ್ಧವಂತವರ ಇನ್ನೂ ಪರಿಶುದ್ಧವರಾಗಿ आणि जे पवित्र आहे ते अजून पवित्र झाले पाहिजे. ದೇವರು ಮಾರ್ಪಡಿಸುತ್ತಾನೆ. कारण हे देव करणार आहे. हालेलुया. 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 So blessed people. आणि तुम्ही सर्वजण खूप आशीर्वादित लोक आहात. हालेलुया. हालेलुया. ಎರಡು ದಿನದಲ್ಲಿ ದೇವರು ನನಗೆ ಹೇಳಿದರು. आणि या 2 दिवसामध्ये देव माझ्याशी बोलला. ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ आणि ज्यावेळी मी या मीटिंगसाठी प्रार्थना करत होतो, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಾಮಿಸ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. आणि येशू ख्रिस्त मला एक अभिवचन दिला. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ आणि प्रार्थनेच्या शेवटच्या वेळी ಇವತ್ತು ನಾಳೆ ನಡೆಯುವಂತ ಅಂತ್ಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ आणि आज आणि उद्या शेवटची प्रार्थना होईल. ಪೈಲ ದೇವರು ಶರೀರದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಧಿ ದೇವರೆಲ್ಲ ತೆಗೆದಾಕ. आणि पहिलं देव काय काम करणार आहे की तुमच्यामध्ये जे असलेले जे शरीरामध्ये जे दुर्बलता आहे किंवा जे काही व्याधी आहेत त्या व्याधी परमेश्वर आजच्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते सर्व काढून टाकणार आहे. ಶರೀರದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೀಲಿಂಗ್ ದೇವರು ಕೊಡುತ್ತಾನೆ. आणि परमेश्वर तुमच्या शरीरामध्ये एक अद्भुत असं काम करणार आहे. ಇದು ದೇವರೇ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಅಂತ ಗುರುತು. आणि हे देवच करणार आहे अशी खूण आहे. ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಗುರುತು. आणि तो तुमच्यावर प्रीती करतो हे त्याचे चिन्ह आहे. पण ಯಾವ ದೇವರು ಅದ್ಭುತ ಕೊಡುತ್ತಾನೆ ಆ ದೇವರು ಎದುರು ನೋಡುತ್ತಾನೆ ನಿಮ್ಮನ್ನ. आणि जो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत करतो तोच देव तुमच्याकडे कटाक्षाने बघतो. ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ, मी देतो, ಬಟ್ ನನ್ನ ಸೇವೆ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. मी तुम्हाला देतो पण माझी सेवा तुम्ही केली पाहिजे. ನನ್ನ ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಪ್ರಜೆಗಳಾಗಬೇಕು. आणि माझ्या राज्याच्या
वाढीसाठी तुम्ही अजून स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆದರಿರುವಂತ ಪ್ರೀತಿ ಯಾವುದು ಕಮ್ಮಿ ಆಗಬಾರದು. आणि या मंडळीमध्ये असलेली प्रीती कधीही कमी पडू नये. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಆದರಿರುವಂತ ಪ್ರೀತಿ ನಮಗೆಲ್ಲ ಒಂದು 50 ವರ್ಷ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೋಣ. आणि ज्या पूर्वी आमची प्रीती होती म्हणजे 50 वर्षापूर्वी आपण त्या 50 वर्षापूर्वीमध्ये जाऊया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಈ ಸಭೆ ಕಟ್ಟಬೇಕಂತ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹಾಕುವಾಗ ಒಂದು ಬೆಂಕಿ ಈ ಸಭೆಯೊಳಗೆ ಬೀಳ್ತಾ ಇರ್ತದೆ. आणि ज्यावेळी मंडळी बांधत असताना जे दगड पडलं ती जी आगळी होती ती आगळी आज मंडळी बांधल्यानंतरची ती पडलीच पाहिजे. ಆ ಬೆಂಕಿಗೆ ಯೋಗ್ಯರ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು. आणि त्या आगळीला योग्य अशी आम्ही मुलं होऊन जगलं पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹೊಸದಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ ನಾವು ಯೋಗ್ಯತೆಗಳ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि नवीनीकरण हे वेगळं आहे पण जे देवाने आम्हाला दिलेलं पाचारण आहे त्या पाचारणासाठी आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಶರೀರದ ದೇವರು ಸುಖ ಕೊಡ್ತಾನೆ. आणि तुमच्या शरीरामध्ये देव अद्भुत करणार आहे. ಆತ್ಮದಲ್ಲಿ ವೀಕ್ನೆಸ್ ದೇವರು ತೆಗೆದುಹಾಕುತ್ತಾನೆ. आणि जे तुमच्या आत्म्यामध्ये आता अशक्तपणा आहे जे चिंता आहे ज्या काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये दडपून गेलेलो आहोत त्या गोष्टी देव आज काढणार आहे. ಆತ್ಮೀಯರಿಗೆ ವೀಕ್ನೆಸ್ ಇರಬಾರದು. आणि आम्ही आत्मिकरित्या कधीही अशक्त असलं कामा नये. ಆಮೆನ್ आमेन ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಈ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬಲ ಹೊಂದಿಕೊಂಡ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಶರೀರದಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲಾ ಬಲಹೀನತೆಯಿಂದ ದೂರ ಹೋಗುತ್ತೆ. आणि जर तुम्ही आत्म्यामध्ये शक्तिमान असाल तर तुमच्या शरीरामध्ये असलेला अशक्तपणा त्या शक्तीच्या द्वारे निघून जाते. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಆತ್ಮ ಯಾವಾಗ ಸತ್ತು ಹೋಗುತ್ತೋ ಅವಾಗಲೇ ಅವನ ವ್ಯಾಧಿ ಶುರುವಾಗಿದೆ. आणि ज्यावेळी एका व्यक्तीचा आत्मा हरतो किंवा तो अशक्त होतो त्याच वेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वेदना सुरू होतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಸಭೆ ಮಕ್ಕಳೇ आणि माझ्या मंडळीतील लोकांनो ನಾವೆಲ್ಲರೂ आणि आम्ही सर्वजण ಆದಿ ತಿರುಚಬೆಗೆ ನೇರಾಗಿ ನಾವು ತಿರುಗಬೇಕು. आणि आम्ही जे पूर्वीचं परमेश्वर दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाकडे आम्ही फिरलं पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. आणि आम्ही सर्वजण असंच या वेळेमध्ये उभा राहूया. ಯಾಕೆ का ಸೋತು ಹೋಗ್ತಾರೆ? का लोक हरतात? ಯಾಕೆ का ದೇವರ ಬಳಿ ಹಿಂಜಾರಿ ಹೋಗ್ತಾರೆ? का लोक देवाला सोडून मागे जातात? ಯಾಕೆ ಭಕ್ತಿ ದೇವರ ಹತ್ರ ತಗೊಂಡಿದೆ ಆ ರಕ್ಷಣೆ ವಸ್ತ್ರವನ್ನ ಯಾಕೆ ಕಳೆದು ಹೋಗ್ತಾರೆ? आणि का लोक देवानं दिलेली जी आमच्याकडे गोष्ट आहे त्या गोष्टीला आम्ही सोडून मागे फिरतो? ಇದು ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. आणि खूप महत्वाचं आहे. ಎರಡು ಸೆಷನ್ ನೋಡೋಣ. आणि आपण हे दुसऱ्या आपण जे सत्रामध्ये येणार आहोत 3:15 वाजता त्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की आपण का हरतो. ಬೇಗ ಶರೀರ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಊಟ ಮಾಡೋದು ಬೇಗ ಬನ್ನಿ. आणि तुम्ही जेवा लवकर आणि तुम्ही लवकर आपण आराधना करूया आणि आराधना काय झाल्यानंतर तुम्ही सर्वजण जेवणासाठी जाऊ शकता. परमेश्वर आजपर्यंत बोलवलं तुझ्या दयेमुळे महाराज कारण तुझी दया ही सनातन आहे आणि तुझी करुणा ही सदाची आहे. आपल्या अर्पणात हातामध्ये घेऊया आणि आपले हात उचलून करुणा सांगूया. परमेश्वर तू महान आहेस, तू राजाचा राजा आहेस, तू कृपावान देव आहेस माझा. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया
त्यांनी फार सुंदर सांगितलं, एक मिस सांगितलं. ती गोष्ट अशी आहे की जे आले नाही, बोलवले नाही, आमंत्रित, त्यांना काय केलं तुम्ही सांगा. सुरू केलं काय, म्हणजे देव बोलवतो परंतु आम्ही कारण सांगतो. खरोखर पोटात कधी कधी तिडी मी पोट तिडकीने बोलतो की कधीतरी एवढ्या लांब सेवक आलेले, अरे आपण एक्साइट पाहिजे. आणि मग चोप खायचा असेल तर आपण यायचं नाही, तर तिथं शास्त्र लिहिलं होतं, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तेथे रडणे व दाब खाली झाले, अंधार कोठडीमध्ये टाकले. दुसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला फार सुंदर, मला खूप आवडलं. ते म्हणजे येशू ख्रिस्ताला आल्यानंतर आपली जगीचे वस्त्र आहेत ते काढून टाकणं गरजेचं आहे. नाही टाकलं तर काय होतं, समजा तसंच आपण जेवायला बसवलं, लग्नात बोलवलंय आणि धन्याला काय केलं, सगळ्यांना कपडे दिलेले आहेत आणि राजा आमंत्रित लोकांच्या मध्ये येऊन बघतो तर एकाला काही लोकांना कपडे नसतात ते राजाने दिलेले असतात. काय करतात त्यांना, बऱ्याच वेळेला आम्ही देवानं दिलेलं आध्यात्मिक वस्त्र ते आम्ही घरात ठेवून येतो आणि आपली कपड्यावर घालतो. हे आध्यात्मिक चित्र आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा चर्चमध्ये येतो तेव्हा कॉन्सन्ट्रेट करून एक एक शब्द माझ्या वैयक्तिक जीवनासाठी लाभ घ्यायला असतो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. आणि आज त्यांनी सिंपल पण खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि श्रीकृष्ण नेहमी मोठे विचार का नाही, आणि सांगितलं इथं काही बहिरे लोक आहेत, इथं काही आंधळे लोक आहेत, इथं काही मुख्य लोक आहेत, त्यांना बरं करण्यासाठी श्रीकृष्ण आले. हे शारीरिक कान थोड नव्हे, हे आध्यात्मिक स्पर्श करतात. आणि म्हणून आपल्याला 2 दिवस त्यांचा लाभ घेऊ. जेवणानंतर कुठेही जाऊ नका, या कायम त्यांनी सांगितलं बरं तर गेला 1 महिना अनेक वेगवेगळे सेवक येऊन एकच गोष्ट सांगतात, ते म्हणजे या आणि ऐका आणि आपण परिवर्तन करू. परत बाळासाहेबांनी म्हणू नये, माहिती आहे का, ती वेळ अजून घेऊन मला आज खूप काम होती, परंतु काय देव बोलवते ते येणं मला नाही म्हणता येत. मी वेळ घेतला, परंतु महत्वाचा वेळ आहे.
तर जेवण करून आपण 2:45 वाजता सगळेजण येऊ, पुन्हा नवीन काहीतरी अध्याय शिकण्यासाठी त्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जोरदार